चला स्टार्ट करूया. इट्स 9 o'clock ऑलरेडी. आज आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन रिगार्डिंग वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. ओके, आणि स्पेसिफिकली आपला आजचा फोकस असणार आहे फर्स्ट इज हायड्रोलॉजी. ओके, देन वी विल बी लुकिंग ॲट सम क्वेश्चन्स फ्रॉम डॅम्स आणि स्पिलवेज. थोडंसं त्याच्यामध्ये आपण एनर्जी डिसिपेशन वगैरे या गोष्टी पण पाहू. आर्च डॅम, बटर्स डॅम, त्यानंतर ग्रॅव्हिटी डॅम, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. देन वी विल बी लुकिंग ॲट सम क्वेश्चन्स फ्रॉम इरिगेशन. स्पेसिफिकली त्याच्यामध्ये विल्टिंग पॉईंट काय असतो, त्याच्यानंतर परमनंट विल्टिंग पॉईंट, देन क्रॉप वॉटर रिक्वायरमेंटशी रिलेटेड एखादा क्वेश्चन, इरिगेशन, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. ओके, सो आय गेस वी शुड स्टार्ट. ऑल राईट, जसं आपण म्हटलं होतं हायड्रोलॉजी, डॅम्स, स्पिलवे, इरिगेशन यातले आपले क्वेश्चन पाहायचे आहेत. प्लीज यूज द चॅट विंडो टू टेल युअर आन्सर. आन्सर बरोबर आहे चूक आहे पेक्षा तुम्ही तो क्वेश्चन दिसल्यावर आन्सर करत आहात की नाही हे महत्वाचं आहे. आन्सर करा. उत्तर जर चुकलं तर बरोबर काय होतं अशा प्रकारे लक्षात राहणार. उत्तर बरोबर असलं तर माझं बरोबर होतं म्हणून थोडासा तो कॉन्फिडन्स येतो. दॅट इज मोस्ट बेनिफिशियल थिंग यू कॅन हॅव हिअर. ओके, सो मेक द बेस्ट यूज ऑफ द चॅट विंडो. आपण असा याला स्ट्रीमला ट्राय करू थोडासा प्रोजेक्ट करण्याचा ॲज इफ वी आर ग्रुप स्टडी. ओके, तुम्ही आन्सर सांगायचे, आपण डिस्कशन करू, देन वी विल बी प्रोसिडिंग टुवर्ड द क्वेश्चन. चला पहिला क्वेश्चन घेऊया आपण. इझी वन. चलो बताओ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ प्रेसिपिटेशन. तर सगळ्यात आधी प्रेसिपिटेशन म्हणजे काय, प्रेसिपिटेशनचे फॉर्म्स कोणकोणते असतात, काय काय असतं त्याच्यामध्ये. ओके, आन्सर्स आर फ्लोइंग इन. चलो हर्षने आन्सर बता दिया. तरीच एक आपण पटकन याला स्लाइटली डिस्कस करू आणि मग पुढे जाऊ. रेन, स्नो, त्यानंतर हेल, ड्रिझल असतो एक फॉर्मॅट, त्याच्यानंतर ग्लेज असते, त्याच्यानंतर स्लीट असते. येस मनीष, येस निलेश, आन्सर इज सी. हे सगळे फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन आहे. रन ऑफ हा जो विषय आहे ना, हा ती आपली हायड्रोलॉजिकल सायकल असते त्याचा एक कंपोनंट आहे. ओके, जसा प्रेसिपिटेशन एक कंपोनंट आहे तसा रन ऑफ एक कंपोनंट आहे. त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन एक कंपोनंट असतो, इव्हापोरेशन एक कंपोनंट असतो, ट्रान्सपायरेशन एक कंपोनंट असतो, इव्हापो ट्रान्सपायरेशन हा एक कंपोनंट असतो. रन ऑफ इज अ कंपोनंट ऑफ हायड्रोलॉजिक सायकल. येस, हेल, ग्लेज या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. इन्फिल्ट्रेशन सारखंच प्रेसिपिटेशन तसंच रन ऑफ, हे सगळे हायड्रोलॉजिक सायकल किंवा वॉटर सायकल, ज्याला आपण मराठीमध्ये जेव्हा शाळेत शिकत होतो त्याला सरळ सरळ जलचक्र असं म्हणायचे. सो रन ऑफ इज द ऑड मॅन आउट हिअर. इट इज नॉट अ टाइप ऑफ प्रेसिपिटेशन. चलो पहिला क्वेश्चन आपण क्रॅक केला इथे. हा डायग्राम मध्ये पाहू थोडंसं. रेन, स्नो इज देअर, स्लीट इज देअर, हेल, गारपीट वगैरे असते, ग्रॉफेल, देन ड्रिझल असतं. ड्रिझल म्हणजे ते पाणी असा हवेने उडून जाणारा टाईप जो पाऊस येतो ना, आपण घाटात वगैरे जात असतो, हलका हलका पाऊस येतो, ओके, बारीक बारीक ड्रॉपलेट दिसतात, दॅट इज ड्रिझल. हे सगळे प्रेसिपिटेशनचे फॉर्म्स आहेत, फॉर्मॅट्स आहेत. रन ऑफ हा हायड्रोलॉजिकल सायकलचा कंपोनंट आहे, जस्ट लाईक इन्फिल्ट्रेशन, देन इव्हापोरेशन, ट्रान्सपायरेशन, इव्हापोट्रान्सपायरेशन. ओके, चलो इनफ विथ क्वेश्चन वन. चलो नेक्स्ट वन. चला हे तर परत इझी क्वेश्चन. विच इन्स्ट्रुमेंट इज कॉमनली यूज टू मेजर रेनफॉल. याचा पण आन्सर तुम्ही पटकन सांगू शकता. एक ऍडिशनल तुम्हाला एक इथे टास्क देतो मी की ॲन्युओमीटर, हायग्रोमीटर, बॅरोमीटर कशासाठी यूज करतात हे जरी तुम्ही सांगू शकत असले तरी तुम्ही चॅटमध्ये हे सांगा. ओके, मनीष, हर्ष, इट इज डी. येस, रेन गेज इज द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर रेनफॉल. ॲनिमोमीटर जे आहे ना, येस सुयोग, वेलकम टू स्ट्रीम. ॲनिमोमीटर कशासाठी असतं, विंड मेजर करायला. हायग्रोमीटर कशासाठी असतं, हा येस, विंड स्पीड, जे आपण विंडरोज डायग्राम वगैरे बनवतो ना, टीआरई मध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये बघितलं होतं आपण. विंडरोज डायग्रामच्या वेळेस आपल्याला ॲनिमोमीटरचं काम पडतं. सी हाय, बॅरोमीटर इज फॉर प्रेशर. ओके, इट इज फॉर प्रेशर मेजरमेंट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण याने मोजतो. हायग्रोमीटरने आपण मॉइश्चर मेजर करतो. ओके, एअर मॉइश्चर, ॲटमॉस्फेरिक जे मॉइश्चर आहे ते आपण मॉइश्चर तिथे मेजर करणार आहे. ओके, रेन गेज इज द आन्सर. चलो आगे बढ़ेंगे. सी, विंड स्पीड ॲनिमोमीटर, हायग्रोमीटरने ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर आपण मेजर करतोय. येस निलेश, ॲनिमोमीटर इज फॉर विंड, करेक्ट. प्रेशर इज फॉर बॅरोमीटर, बॅरोमेट्रिक. ओके, आयसो बार जे म्हणतो आपण ना,
पॉइंट ऑफ इक्वल प्रेशर, तिथे आपण आयसोबार ही टर्म यूज करतो. बार BAR इज फॉर मेजरमेंट ऑफ दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर बॅरोमीटर. रेन गेज ऑब्वियसली नावातच सांगताय त्याला गेजिंग समथिंग. ऑलराइट, चलो इनफ विथ दिस क्वेश्चन. ओके, विच प्रोसेस इन्वॉल्व रिलीज ऑफ वॉटर वेपर फ्रॉम प्लांट्स. ओके, कीवर्ड काय इथे, इट इज वेपर एस्केप फ्रॉम प्लांट्स इनटू ॲटमॉस्फिअर. चला सांगा याचा आन्सर. Whether it is evaporation, transpiration, condensation or infiltration. Okay, Harsh is saying B, Manish is also saying B. चलो आंसर येऊ द्या, पटापट येऊ द्या. Okay, the answer is option B. ट्रांसपायरेशन इज द प्रोसेस ज्याच्यामध्ये काय होतं, जिसमें क्या होता है कि जो प्लांट्स होते हैं उनके लीव्स से मॉइस्चर एस्केप होता है एटमॉस्फेअर में. ओके, इव्हॅपोरेशन मध्ये सरफेस बॉडीज आहेत किंवा ज्या पण वॉटर बॉडीज असतील त्याच्यातनं जेव्हा काय होत आहे, व्हेपर एस्केप होत आहे ॲटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे ती त्या लिक्विड फॉर्मॅटमधून गॅसियस फॉर्मॅटमध्ये जाते, त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. कंडेन्सेशन म्हणजे जे आपण रोज आता काही दिवसांमध्ये पाहणार, जसं हिवाळा लागल्यानंतर जे पार्टिकल काय होतात, वेपर पार्टिकल कंडेन्स होतात. पाऊस पण कधी पडतो, प्रेसिपिटेशन पण केव्हा होतं, जेव्हा कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतरच काय होणार आहे, या ज्या वेपरचे जे ड्रॉपलेट्स, वेपर जे आहे ड्रॉपलेट फॉर्मॅटमध्ये खाली येईल. ओके, इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, सॉइलचे लेअर आहेत त्याच्यामधनं पाणी काय होतं, सीप डाऊन होतं. ओके, त्याला आपण इन्फिल्ट्रेशन म्हणतो. सो आन्सर इज ट्रान्सपायरेशन. ओके, चला इथे हायलाइट करून घेऊ, इट इज ट्रान्सपायरेशन. सी, सनलाइट इज देअर, अनयूज वॉटर जे असतं पाण्यामधलं, ऑब्विसली रूट्स काय करणार आहे, पाण्याला एक्स्ट्रॅक्ट करते जमिनीमधून. ओके, याचा एक क्वेश्चन आहे ना की हाऊ मच वॉटर शुड बी देअर फॉर द प्लांट सो दॅट दे डू नॉट गो ऑन द विल्टिंग मोड. हे पण आपल्याला इरिगेशनच्या सेक्शनमध्ये आपण हा क्वेश्चन पाहू. ॲज ऑफ नाऊ जस्ट फोकस ऑन दिस टर्म ट्रान्सपायरेशन. अनयूज जे वॉटर असतं ते काय होतं, त्या प्लांट्सच्या जे लीव्ज असतात त्याच्यामधनं एस्केप होतं, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सपायरेशन म्हणतो. ओके, एव्हॅपोरेशन फ्रॉम सरफेस, कंडेन्सेशनमुळे क्लाउड फॉर्मेशन होतं, इन्फिल्ट्रेशनमुळे जो सीपेज असतो ग्राउंडमध्ये पाण्याचा त्याला आपण इन्फिल्ट्रेशन बोलतो. ओके, चलो लेट्स गो. चला आता याचा आन्सर सांगा. व्हॉट इज द प्रायमरी फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ एव्हॅपोरेशन फ्रॉम अ वॉटर बॉडी. सीझन, आता सीझन म्हणजे काय असेल, सीझन मे बी रेनी सीझन, सीझन मे बी समर सीझन अँड सीझन मे बी विंटर सीझन. ओके, चला इथे आन्सर दिलेला आहे मनीषने, बट लेट्स फोकस ऑन द ऑप्शन फर्स्ट. विंड स्पीड. विंड स्पीड समजा कमी असली तर मे बी एव्हॅपोरेशन काय होणार आहे, कमी राहणार. विंड स्पीड जर जास्त असली, येस साक्षी, सुयोग, वेलकम टू स्ट्रीम. चलो, सीझन मध्ये काय फॅक्टर कोणता राहणार आहे, रेनी मध्ये कमी असणार, विंटर मध्ये कमी असणार, समर मध्ये टेम्परेचर सनलाइट इज वेरी मच, तो उसकी वजह से एव्हॅपोरेशन ज्यादा होगा. ठीक आहे. विंड स्पीड मध्ये काय होणार, कमी असला तर तो जो लेअर आहे मॉइश्चरचा त्या सरफेसवर, पाण्याच्या सरफेसवरचा, तो कॅरी करून घेऊन जाणार कोण, विंड स्पीड. विंड स्पीड जास्त कमी असला तो पेट करणार आहे. लेवल ऑफ मॉइश्चर, ऑलरेडी जर बाष्प संपृक्त ही मराठी टर्म आहे. ओके, ऑलरेडी वी आर हॅव्हिंग ॲटमॉस्फिअर विच इज फुल ऑफ मॉइश्चर, फुल ऑफ ह्युमिड जर वातावरण असलं, इन दॅट केस इव्हॅपोरेशनची अपॉर्च्युनिटी जी आहे ती उतरून जाते, कमी होऊन जाते. मीन्स लेवल ऑफ मॉइश्चर आणि इव्हॅपोरेशन रेट या गोष्टी कशा असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मोर लेवल ऑफ मॉइश्चर इन द एअर, लेस विल बी इव्हॅपोरेशन अँड वाईस वर्सा. देअरबाय तिन्ही पण गोष्टी ह्या व्हेरिएबल म्हणून काम करतात, तिथे फॅक्टर अफेक्टिंग म्हणून काम करतात. ऑल ऑफ द अबव शुड बी द आन्सर. ठीक आहे, चलो आगे. सी, टेम्परेचर जास्त, एव्हॅपोरेशन जास्त, सरफेस एक्सपोज एरिया जास्त, एव्हॅपोरेशन जास्त, ह्युमिडिटी जास्त, एव्हॅपोरेशन कमी, ह्युमिडिटी कमी, एव्हॅपोरेशन जास्त. मोर द विंड स्पीड इज देअर, मोर विल बी द एव्हॅपोरेशन अपॉर्च्युनिटी, बिकॉज व्हॉट एव्हर मॉइश्चर लेडन ॲटमॉस्फिअर इज देअर, त्याच्यातलं मॉइश्चर घेऊन जाण्याचं काम विंड करू शकतो. ओके, सो दीज आर द फॅक्टर्स. देन चला याचा आन्सर सांगा. आता हे सोपं आहे. Which one is used to estimate evaporation rate in large reservoir method? चलो इसका आंसर बताओ. Evaporation rate in large reservoir. Sakshi is saying B, Harsh is saying A. Okay, Manish
A. Then please answer. See, the answer is Sagar. Yes, answer is A. पॅन एव्हापोरेशन मीटर किंवा त्याला पॅन एव्हापोरीमीटर म्हणतात किंवा सिम्पली त्याला एव्हापोरीमीटर ही टर्म असते. मोठ्या सरफेस बॉडीमध्ये आपण त्याला काय करतो, मोठी जी वॉटर बॉडी असेल त्याला मिमिक करण्यासाठी, त्याचं बिहेवियर मिमिक करण्यासाठी की त्याच्यामध्ये एव्हापोरेशन कसं होणार आहे, आपण काय घेतो, एक पॅन घेतो. आपल्याकडे आयएस पॅन असतो. ओके, यूएस पॅन, आयएस पॅन्स आर देअर. त्याच्यामध्ये आपण काय लावतो, ग्रिल लावतो सो दॅट बर्ड्स किंवा कोणी ते पाणी प्यायला नको. याच्यामध्ये आपण काय करतो, वी फिल अप द वॉटर. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या रेट ऑफ इव्हॅपोरेशन काय करणार आहे, मेजर करणार आहे. ऑब्व्हियसली डी तर कटणार आहे इथे, डी ऑप्शन डायरेक्टली आपण कट करू शकतो. नाउ ग्रॅव्हिटीमेट्रिक अँड लायझीमीटर मेथड हे सॉइल मॉइश्चर मेजर करण्यासाठी आपल्याला या मेथड यूज करतो. इट इज फॉर सॉइल मॉइश्चर. पॅन एव्हापोरेशन मेथड. ओके, थोडंसं लॉजिक इथे काय बसतं याच्यामध्ये, एव्हापोरेशनचं पॅन एव्हापोरेशन मेथड इथे आपण डायरेक्टली पाहू शकतो. ओके, नाउ सी हियर, पॅन एव्हापोरेशन मेथड इज द आन्सर. सी, दिस इज हाऊ इट लुक्स. याच्यामध्ये आपण पाण्याची लेवल मेंटेन करतो. वी मेजर द लेवल, आणि तो लेवल किती कमी झाला, किती वेळात कमी झाला, म्हणजे तिथनं आपल्याला त्याचा रेट माहित पडणार आहे. ओके, रेन गेज इज फॉर रेनफॉल. देन नेक्स्ट क्वेश्चन, which of the following can reduce the rate of transpiration in plant? Rate of transpiration in plant हा काय करायचा आहे, आपल्याला रिड्यूस करायचा आहे. तर कोणता फॅक्टर असा असणार आहे? येस, कोलोराडो संकन पॅन इज ऑल्सो देअर. वेगवेगळे टाइप्स आहेत पॅनचे. आपण इंडियामध्ये आयएस पॅन यूज करतो. ओके, मनीष हॅज ऑलरेडी आन्सर्ड ए. चलो, व्हॉट कॅन रिड्यूस. आता ट्रान्सपायरेशनला आपण थोडंसं आपण इव्हॅपोरेशन सारखं पाहू. समजा ट्रान्सपायरेशनला काय बोललो होतो आपण, जे जे हे आहेत प्लांट्स आहेत, फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे, हे त्याचं लीव आहे. ओके, लाईक दिस. तर याच्यामधलं जे काय होत आहे, प्लांटवाला इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, ट्रान्सपायरेशन. तर याचा रेट समजा आपल्याला कमी करायचा असला, इन दॅट केस व्हॉट विल बी द फॅक्टर रिस्पॉन्सिबल टू लोअर डाऊन दिस रेट. टेम्परेचर जास्त असलं तर जास्त ट्रान्सपायरेशन होणार, विंड स्पीड जास्त असली तर जास्त होणार. लो सॉइल मॉइश्चरचा इथे काही लॉजिक बसत नाहीये तेवढा. हाय ह्युमिडिटी इज द आन्सर. मोर ह्युमिडिटी, लेस विल बी द चान्सेस ऑफ ट्रान्सपायरेशन फ्रॉम द प्लांट. ओके, त्याच्यामुळे हाय ह्युमिडिटी जे आहे, तर हाय ह्युमिडिटीमुळे काय होणार आहे, ट्रान्सपायरेशन इथलं कमी होणार. जर लो ह्युमिडिटी असली तर, म्हणजे याच्यामध्ये रिलेशन कसं आहे ह्युमिडिटीचं आणि ट्रान्सपायरेशनचं, ह्युमिडिटी इज व्हॉट, इनवर्सली प्रोपोर्शनल टू ट्रान्सपायरेशन. म्हणजे जास्त असली ह्युमिडिटी तर ट्रान्सपायरेशन कमी, कमी असली ह्युमिडिटी तर ट्रान्सपायरेशन जास्त. ओके, सी, दीज आर द फॅक्टर्स. जसं आपण एव्हॅपोरेशन मध्ये बघितलं होतं, जास्ती टेम्परेचर जास्ती काय होणार आहे, ट्रान्सपायरेशन. सनशाईन ऑब्व्हियसली टेम्परेचर आणि या गोष्टी तिथे कंट्रोल करणार आहे. विंड स्पीड, विंड डायरेक्शन. ओके, मोर दॅन डायरेक्शन, विंड स्पीड जी आहे ती जास्त महत्वाची ठरणार आहे. इथे जास्त विंड स्पीड असली तर जास्त तिथे ट्रान्सपायरेशन होतं. ह्युमिडिटी इज द वन की जी वाढली तर ट्रान्सपायरेशन कमी होतं. ओके, ह्युमिडिटी इन्क्रीजेस, ट्रांसपायरेशन डिक्रीजेस. ऑलराइट, ओके, चलो इसका आंसर बताओ अभी. व्हाट इज द प्राइमरी फंक्शन ऑफ इन्फिल्ट्रेशन इन हाइड्रोलॉजिक सायकल. आता चार ऑप्शन काय आहेत आपल्याकडे, टू जनरेट सरफेस रन ऑफ, टू रिचार्ज ग्राउंड वाटर एक्विफर्स, टू एव्हपोरेट वाटर इनटू एटमॉस्फेयर, टू क्रिएट फ्लड कंडिशन. चलो इसका आंसर बताओ. व्हाट शुड बी द आंसर फॉर दिस क्वेश्चन. चला, नीलेश, साक्षी, सागर, सुयोग, हर्ष, मनीष, चला पटापट आंसर सांगा. What should be the answer for this one? Manish is saying B. Sagar is also saying B. ओके, सगळ्यात पहिले आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहू की इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, वी आर हॅव्हिंग दिस लँड. ओके, इथे आपली ही जमीन आहे. तर इथे समजा रेन वॉटर किंवा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपण पाणी इथे टाकलं, इव्हन आपण इथे प्रेसिपिटेशन पण निघणार, इथे समजा पाणी ओतलं आणि मग काय होतं की हे पाणी कुठे सीप डाऊन होणार. आयदर इट विल बी फ्लोइंग अवे, त्याला आपण रन ऑफ बोलतो, आयदर इट विल बी सीपिंग डाऊन. तर हे काय असतं, इन्फिल्ट्रेशन. ओके, तर इन्फिल्ट्रेशनमुळे ऑब्व्हियसली या चार ऑप्शन पैकी कोणती ऍक्शन होणार, सरफेस रन ऑफ येणार आहे का, नाही. हा तर दुसरा एक सेपरेट कंपोनेंट आहे, नॉट दिस वन. इट विल बी डुईंग व्हॉट, इट विल बी रिचार्जिंग द ग्राउंड वॉटर ऍक्विफर.
जेवढा प्रॉपर इन्फिल्ट्रेशनचा रेट असेल, जितकी प्रॉपर इन्फिल्ट्रेशनची कॅपॅसिटी असेल, आणि इन्फिल्ट्रेशनला पण अफेक्ट करणारे भरपूर फॅक्टर असतात. ओके, ते आपण पुढच्या एखाद्या स्ट्रीममध्ये परत याच्यामध्ये जेव्हा आपण टॉपिकला आणखी घेऊन जाऊ समोर, तेव्हा परत हे क्वेश्चन्स पाहू. इन्फिल्ट्रेशन इंडायसेस आर देअर. ओके, फॅक्टर अफेक्टिंग इन्फिल्ट्रेशन म्हणजे स्पेसिफिक जेव्हा आपण जाणार तेव्हा आपण हे पाहू. ॲज ऑफ नाऊ आपण या हायड्रोलॉजीचे सगळे टॉपिक्सचा एक आढावा घेतोय. त्याच्यापैकी हा इन्फिल्ट्रेशन, रन ऑफ वेगळा, इन्फिल्ट्रेशन वेगळा, इव्हॅपोरेशन इज सेपरेट, ट्रान्सपायरेशन इज सेपरेट. इन्फिल्ट्रेशनमुळे काय होतं की सीपिंग डाऊन ऑफ वॉटर that will be resulting into recharge of groundwater. As simple as that. चलो आगे जाएंगे. हाँ, सी what is happening here. सरफेस रनऑफ एक पार्ट गेला, सरफेस रनऑफ एक पार्ट गेला इन्फिल्ट्रेशन म्हणून. ओके, चलो ऑल राईट. इन्फिल्ट्रेशनचाच कंटिन्यूड एक क्वेश्चन आहे. विच वन विल बी हॅव्हिंग हायेस्ट इन्फिल्ट्रेशन रेट. तर आता इथे या इन्फिल्ट्रेशनच्या रेटला आपण जेव्हा या सॉइलच्या टाईपमध्ये पाहतो आहे, तर इथे आहे ना त्या सॉइलची ही प्रॉपर्टी आपल्याला कुठेतरी चेक करावी लागते. कोणती? पोरोसिटी. हाऊ मच पोरस द सॉइल इज, पार्टिकल साईज कशी आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्फिल्ट्रेशन कोणामध्ये राहणार? ज्याचा पार्टिकल साईज जास्त, ज्याच्यामध्ये पोरोसिटी कशी आहे जास्त. तर समजा आपण क्ले बघितलं, क्लेचा पार्टिकल साईज स्मॉलेस्ट असतो, तर याच्यामधला इन्फिल्ट्रेशन रेट कसा असणार आहे? कमी. त्यानंतर लोमी सॉइल, इट इज मिक्सचर ऑफ व्हॉट? सँड, सिल्ट, क्ले याचं मिक्सचर असतं. लोमी सॉइल म्हणजे इक्वल प्रपोर्शन मध्ये जेव्हा आपण घेतो त्याला लोमी सॉइल म्हणतो. सिल्ट इन बिटवीन क्ले अँड सँड. तर सगळ्यात जास्त पोरोसिटी, सगळ्यात मोठा पार्टिकल साईज इथे कोणता आहे? सँडचा. दॅट्स वाय येस, हर्ष, सुयोग, साक्षी अँड निलेश, आन्सर इज बी. सँडी सॉइल विल बी द वन. कारण समजा आपण सँड घेतली किंवा सँडी सॉइलच घेतली आणि बकेटभर पाणी त्याच्यामध्ये ओतलं, ड्राय सॉइल जी सॅच्युरेटेड नव्हती, ड्राय सॉइल होती, तर याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी ओतून दिलं तर काय होतं? ते लगेच सीप डाऊन होऊन जातं. ऑन द अदर हँड वेन वी आर लुकिंग ॲट क्ले, इट विल बी होल्डिंग द वॉटर. काहीसं असं रन ऑफ मध्ये चाललं जाईल, साचून राहणार, हळूहळू जातं. सँड मध्ये काय होतं? डायरेक्टली इट विल बी सीपिंग डाऊन. चलो नेक्स्ट. हा, सँड, सिल्ट, क्ले. त्याचं रिझन काय होतं? लॉजिक काय होतं त्याला सॉल्व्ह करायचं? Look at the particle size, look at the porosity it will be having, that's the soil type will be having. त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे? तिथे इन्फिल्ट्रेशन रेट सांगायचा, कमी किंवा जास्त. ओके, चला हा थोडा एक लक्षात घेण्यासारखा क्वेश्चन. व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन इन्फिल्ट्रेशन रेट. इन्फिल्ट्रेशन आत्ताच पाहिलं आपण परत एक दोन वेळा प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये. अर्बनायझेशन जर जास्त झालं तर इन्फिल्ट्रेशनचा रेट वाढणार की कमी होणार? ओके, याला अप्रोच कसं करणार आपण? व्हॉट डू यू मीन बाय अर्बनायझेशन? अर्बनायझेशन म्हणजे तिथे तो जो लँड कव्हर आहे तो इन्स्टेड ऑफ ग्रास किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या पाण्याला होल्ड करून ठेवतात त्याच्याऐवजी तिथे कॉन्क्रीट, रोड, बिटुमन ह्या सगळ्या गोष्टींनी लँड कव्हर काय झालं आहे? आच्छादित झालेलं आहे. ओके, तर या गोष्टीमुळे इन्फिल्ट्रेशनचा रेट काय होतो? कमी होतो. ओके, इन्फिल्ट्रेशनचा रेट अर्बनायझेशन मुळे काय होणार आहे? कमी होणार आहे. More urbanization leads to reduced or decreased infiltration. Okay, land cover, yes Harsh, land cover by concrete, road किंवा आपलं माणसाने जिथे जिथे पाय ठेवला आहे तिथे तो काही ना काही डेव्हलप करणार, तिथे काही ना काही त्या सॉइलच्या ज्या सीपेज वाल्या प्रॉपर्टी आहेत त्या तो कव्हर करून टाकतो. ओके, एक्सपोज एरिया गेट्स लेस. येस, करेक्ट. एक्सपोज एरिया जो असतो म्हणजे अपॉर्च्युनिटी जी आहे ना इन्फिल्ट्रेशनची, ती सरळ सरळ अर्बनायझेशन मुळे ड्रॉप होऊन जाते, कमी होऊन जाते. That's why it will be what? Decreasing the infiltration rate. ओके, चला नेक्स्ट इमेजला डायग्राम पण दाखवली आपण. सी, हे आहे नेचर अनएक्सपोज बाय मॅन, ह्युमन, आणि ही आहे एखादी समजा सिटी. तर आता सिटीमध्ये काय झालं? एक्सपोज एरिया काय होऊन गेला आहे? कमी होऊन गेला. इथे माती होती, ग्रास होतं, ती ग्रास, ते झाडं सगळे काय करायचे? त्या पाण्याला होल्ड करायचे, हळूहळू ते इन्फिल्ट्रेट होऊन जायचं. इथे लिटरली पहा, इथे समजा एक एक्झाम्पल साठी आपण काय केलं इथे दाखवलंय, 10% रन ऑफ होतं जेव्हा हा नेचरने म्हणजे व्हेजिटेशन कव्हर होतं. इथे काय झालं? सगळं कव्हर ऑपॅक आहे. ऑपॅकचा अर्थ असा इथे आपल्या इन्फिल्ट्रेशनच्या लँग्वेजमध्ये तो सीप होत देत नाही किंवा सीपेटचा अलाउन्स तिथे देऊ शकत नाही, त्याला आपण ओपॅक म्हणतो, ऑपॅक म्हणतो. तर इथे 55% काय दाखवलाय? रन ऑफ दाखवलाय. ऑब्व्हियसली एखाद्या प्रेसिपिटेशन नंतर रन ऑफ जास्ती आहे याचा अर्थ काय असणार आहे की
इन्फिल्ट्रेशन तिथे कुठेतरी कमी होते. ओके, मोर अर्बनायझेशन, मोर इंडस्ट्रियलायझेशन, मोर ह्युमन इंटरफेरन्स टू एनी एरिया, जिथे नेचर नाही तिथे माणूस आला तिथे काय होऊन जातं, मग इन्फिल्ट्रेशनचा रेट कमी होतो. ओके, विच फॅक्टर डज नॉट, ओके क्वेश्चन मध्ये पहिले पाहायचं आहे काय विचारलं, विच फॅक्टर डज नॉट सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स द रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन. रेट ऑफ इन्फिल्ट्रेशनला अफेक्ट न करणारा शोधायचा आहे. म्हणजे ऑब्व्हियसली काही ऑप्शन इथे अफेक्ट करणारे असतील. सॉइल सॅच्युरेशन, व्हेजिटेटिव्ह कव्हर आणि सॉइल टेक्स्चर. सॉइल सॅच्युरेशन जे आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये पाणी आहे का, तिथे पाऊस येऊन गेला का, तर या सगळ्या गोष्टी इन्फिल्ट्रेशनला अफेक्ट करतात. ओके, व्हेजिटेटिव्ह कव्हर, कव्हर कोणतं म्हटलंय, ग्रासचं, बुश, श्रब्स, ट्रीज, प्लांट्स यांचं समजा कव्हर असलं, इन्फिल्ट्रेशनला चांगली तिथे अपॉर्च्युनिटी मिळते, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, इन्फिल्ट्रेशनला ते अफेक्ट करू शकतं. सॉइल टेक्स्चर ऑब्व्हियसली आता आपण काय पाहिलं होतं, सॉइल टाईप, सॉइल टेक्स्चर या सगळ्या गोष्टी काय करणार आहेत, त्याला अफेक्ट करणार आहे. ओके, देअर बाय आन्सर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, हर्ष, सागर, सुयोग, मनीष, ओंकार. आन्सर इज डी. सिन्स एव्हरीथिंग हिअर, निलेश, येस आन्सर इज डी. एव्हरीथिंग हिअर इज गोइंग टू इन्फ्लुएन्स द रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन. असं कोणतीच गोष्ट नाही ऑप्शन पैकी जी करणारच नाही. सी, रेनफॉल पॅटर्न कसा असतो, लँड यूज, लँड कव्हर कसा आहे, ग्रेडियंट कसा आहे म्हणजे स्लोप कसा आहे, सॉइलची टाईप कोणती आहे, सॉइल मॉइश्चर कंटेंट म्हणजे सॅच्युरेशन लेवल काय आहे, या सगळ्या गोष्टी मिळून काय करतात, ठरवतात की इन्फिल्ट्रेशनचा तिथे रेट कसा असणार आहे. तिथे इन्फिल्ट्रेशन जास्त होईल की इव्हापोरेशन जास्त होणार की रन ऑफ तिथे जास्त होणार, या सगळ्या हे सगळे फॅक्टर आहेत, फॅक्टर अफेक्टिंग. ओके, विच फॅक्टर डज नॉट सिग्निफिकंटली अफेक्ट द अमाउंट ऑफ रन ऑफ. आता हा आतापर्यंत आपण इन्फिल्ट्रेशनचा क्वेश्चन पाहिला. नाउ विच वन इज नॉट गोइंग टू अफेक्ट रन ऑफ, सांगा, चला आन्सर सांगा, इझी आहे. चला सांगा, रेनफॉल इंटेन्सिटी अफेक्ट करते, हो करते, म्हणजे हा ऑप्शन तर नाही आहे. व्हेजिटेटिव्ह कव्हर कमी जास्त असणे हे पण अफेक्ट करते, येस. देन सॉइल परमिएबिलिटी पण अफेक्ट करणार आहे, कारण इन्फिल्ट्रेशन होत आहे की रन ऑफ जातोय हे सॉइलच्या परमिएबिलिटीवरून कळेल. आणि इथे फायनली दिलेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा इररिलेव्हंट आहे ऑप्शन. येस, हर्ष, ओंकार, सागर, आन्सर इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असणार आहे ते कुठेच रन ऑफला अफेक्ट करत नाही. ओके, सी हिअर, क्लायमेट, टोपोग्राफी, सॉइल, व्हेजिटेशन, लँड यूज या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रन ऑफला अफेक्ट करतात, पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या अफेक्ट करणार नाही. ओके, लुक्स लाईक वी आर इन टू द सेक्शन ऑफ डॅम. चला, एक सोपा क्वेश्चन आहे डॅमचा, ओपन करतोय आपण डॅम सेक्शनला. तर सांगा, विच टाइप ऑफ डॅम प्रायमरीली रिलाइज ऑन इट्स वेट. कशावर डिपेंड करते त्याच्या स्टॅबिलिटीसाठी, वेटवर, टू रेजिस्ट द फोर्स ऑफ वॉटर. चला, कोणता असतो हा डॅम, विच डॅम इज दॅट विल बी रेजिस्टिंग द फोर्स ऑफ वॉटर. हायड्रोस्टॅटिक, हायड्रोडायनामिक जे फोर्स आहे त्याला तो काय करतो, थांबवून ठेवतो बाय व्हर्च्यू ऑफ इट्स वेट. इट इज, येस, हर्ष, ओंकार, हर्ष, येस, इट इज व्हॉट, निलेश, मनीष, आन्सर इज राईट, शुड बी ग्रॅव्हिटी डॅम. सी, ग्रॅव्हिटी डॅम रेजिस्ट द फोर्स ऑफ वॉटर प्रायमरीली थ्रू वेट. आर्च डॅम जो असतो त्याची जे आर्चेस असतात ते त्या अबटमेंटवर जाऊन, एम्बँकमेंटवर जाऊन काय करतात, तिथे स्वतःची आर्चिंग ऍक्शन तिथे त्या अबटमेंटवर ते आर्च ऍक्शनमुळे रिलीज करतात त्या फोर्सला तिथे. ओके, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं वजन जास्त नसलं तरी चालते. अर्थ डॅमची जी एम्बँकमेंट असते, जे आपण कॉम्पॅक्शन आणि इम्परव्हियस लेअर टाकतो, आणि रॉकफिल डॅम मध्ये त्याची स्टॅबिलिटी येते रॉकफिल मटेरियलवरून. परत त्याचं तिथे जी सेंटरला जो कोअर असणार आहे आणि त्याचं जे रॉकफिल मटेरियल आहे, जे रॉक आपण तिथे डम्प करतो, त्याच्यामुळे त्याची तिथे स्टॅबिलिटी येते. ओके, सो वेटवर डिपेंडंट असणारा डॅम म्हणजे ग्रॅव्हिटी डॅम, नावातच आहे, व्हर्च्यू ऑफ, बाय व्हर्च्यू ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, चलो, आताच आपण थोडंसं बोललो होतो आर्च डॅम बद्दल, तर आता आर्च डॅमची की कॅरेक्टरिस्टिक सांगा. चला, आपण ऑप्शन वाईज जाऊया. इथे आपल्याला स्टेटमेंट दिले आहे त्याच्यामुळे एलिमिनेट करू आपण. सी, जेव्हा आपण स्टेटमेंट दिलेले असतात ते पूर्ण वाचूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तर सिलेक्ट करायचं आहे किंवा एलिमिनेट करायचं आहे. एक एक कीवर्ड मध्ये जर ऑप्शन आन्सर दिलेलं असतं तर तिथे आपल्याला शोधायला सोपं जातं. बट सिन्स स्टेटमेंट्स आर देअर, वी हॅव टू रीड इट थ्रू. इट रिलायज ऑन द वेट ऑफ डॅम टू होल्ड बॅक वॉटर. नाही, हे कशासाठी ऍप्लिकेबल होतं, ग्रॅव्हिटीसाठी. वॉटर प्रेशर ट्रान्सफर थ्रू अबटमेंट व्हाया आर्च ऍक्शन. येस, दिस साऊंड्स गुड.
अर्थ मटेरियल अर्थ डॅम साठी आहे, कॉम्बिनेशन ऑफ अर्थ अँड रॉकफिल हा कंपोजिट डॅम आहे. ओके, आन्सर इज व्हॉट? बी. येस, सागर, ओमकार, मनीष, निलेश, हर्ष, आन्सर इज बी. इट ट्रान्सफर द वॉटर प्रेशर टू अबटमेंट वाया द आर्च ऍक्शन. ओके, सी याचे जे एंड असतात ना ते कशावर आपण रेस्ट करवतो? त्या अबटमेंटवर. म्हणजे इथनं येणारं जे हायड्रोस्टॅटिक लोड आहे तर हे आर्च ऍक्शन जी असते, ओके, जसं आपण बिल्डिंग कंपोनंट जो आर्च पाहतो त्याच्यामध्ये पण तसंच, की त्याच्या एंड पॉइंटला ते काय करतं, या आर्चिंग ऍक्शनमुळे सगळा जो स्ट्रेस आहे तो त्या अबटमेंटवर घेऊन जाणार आणि त्या अबटमेंटची जी स्ट्रेंथ असते ती आपल्याला इथे कामात येते. ओके, दिस इज द फीचर ऑफ व्हॉट आर्च डॅम. देन which dam is most suitable for location with weak फाउंडेशन कंडिशन? वीक फाउंडेशन असलं तर तिथे आपण कोणत्या टाईपचा डॅम देऊ शकतो? चला सांगा याचा आन्सर. फाउंडेशन कंडिशन कशा आहेत? वीक आहे, म्हणजे त्याच्या खूप रिगरस रिक्वायरमेंट फाउंडेशनच्या नाहीत. तर त्या केसमध्ये आपण कुठे जायला पाहिजे? कोणत्या डॅमला सिलेक्ट करायला पाहिजे? कोणत्या कमी हाईटचा आणि थोडासा लोकल मटेरियल टाईपचा असणार आहे? Okay, Harsh is saying B, Manish is saying C, Omkar is saying D, Harsh is saying C. C. The answer here is अर्थ डॅम. रॉकफिल डॅम मध्ये आपण जेव्हा थोड्याशा व्हेराईंग टाईपच्या हे असतात फाउंडेशन कंडिशन्स, येस नितेश? नो, रॉकफिल कंडिशन, रॉकफिल साठीच्या कंडिशन पाहतोय आपण. रॉकफिल मध्ये व्हेराईंग जर थोड्याशा असल्या तर चालतात, थोड्याशा ठीकठाक फाउंडेशन कंडिशन्स पाहिजे. ग्रॅव्हिटी डॅम इथे आपण म्हणणारच नाही, कारण तिथे त्याला फाउंडेशनच चांगलं पाहिजे असतं. आर्च डॅम मध्ये अबटमेंट ऍज वेल ॲज त्याचं फाउंडेशन पण सफिशियंटली स्ट्रॉंग पाहिजे. आपण इथे काय लावलं आहे प्रिफिक्स किंवा इथलं ऍडजेक्टिव्ह काय आहे? वीक. तर याच्यामध्ये सगळ्यात कमी रिक्वायरमेंट असणारा कोणता आहे? मॅक्झिमम रिक्वायरमेंट वाला कोणता? ग्रॅव्हिटी, त्यानंतर आर्च, त्यानंतर रॉकफिल, आणि सगळ्यात लोवेस्ट कोण येतो ज्याची रिक्वायरमेंट असते खूप चांगलं फाउंडेशन पाहिजे असं नको आहे? अर्थ डॅम इज द आन्सर. ओके, अर्थ डॅम इज द वन दॅट मे बी कन्स्ट्रक्टेड विथ अ वीक फाउंडेशन लोकेशन. सी, अर्थ डॅम आर सुटेबल फॉर वीक फाउंडेशन, आणि जे ग्रॅव्हिटी आणि आर्च डॅम आहेत त्यांना ग्रॅव्हिटीला तर सगळ्यात जास्ती फेअरली स्ट्रॉंग फाउंडेशन आर्चला लागतं. रॉकफिलला वीक जे फाउंडेशन आहे ते चालत नाही, व्हेराईंग चालू शकतं पण वीक नाही चालत. ओनली अर्थ डॅम कॅन सस्टेन. ओके, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अ स्पिलवे इन अ डॅम? चला या चार पैकी कोणताच मोस्ट करेक्ट आहे किंवा करेक्ट आहे सरळ सरळ? येस सुमित, द आन्सर इज सी. ओके, सागर इज सेइंग बी, टू कंट्रोल द फ्लो ऑफ वाटर ड्यूरिंग फ्लड. चला आंसर सांगा पटापटा. स्पिलवे का फंक्शन क्या है? कोई भी डैम में हम अगर हम स्पिलवे प्रोवाइड करते, व्हाट विल बी द पर्पज? यस, मनीष इज सेइंग बी, हर्ष इज सेइंग बी, करेक्ट. टू कंट्रोल द फ्लो ऑफ वॉटर ड्यूरिंग फ्लड. एक्सेस वॉटर स्टोरेज नाही करत आपण, इलेक्ट्रिसिटी जनरेशन त्याचा हे नाही आहे, डॅमची हाईट वगैरे पण आपण वाढवत नाही. फ्लड कंडिशन मध्ये किंवा आपल्याला ते पाणी काय करायचं आहे तिथून सोडून द्यायचं आहे. ओके, त्या पाण्याचा निचरा करायचा आहे. इन दॅट केस कंट्रोल्ड मॅनर मध्ये जर आपल्याला जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू गो इन कंट्रोल मॅनर टू लेट द वॉटर गो आउट ऑफ द डॅम बॉडी, त्या रिझर्वायर मधलं पाणी जाऊ द्यायचं आहे. इन दॅट केस वी विल बी मेकिंग यूज ऑफ स्पिलवे. इट विल बी चॅनलिंग द वॉटर प्रॉपरली. ॲब्रप्टली ते डॅमचं जे हे डॅम म्हणजे काय, सरळ सरळ कोणत्याही पाण्याच्या फ्लोईंग वॉटरमध्ये आपण काय टाकलं, एखादं बॅरियर टाकलं तर तिथे ते पाणी त्या बॉडीच्या हाईट पर्यंत वाढतं. तर त्याच्या वरनं जे पाणी जात आहे ते जर ॲब्रप्टली हॅफहॅझार्डली जर गेलं तर ती डॅमची पूर्ण बॉडी अफेक्ट होते, डॅम डिस्ट्रॉय होऊ शकतो. त्यासाठी आपण एक तिथं स्ट्रक्चर दिलं जे त्या एक्सेस सरप्लस पाण्याला घेऊन जाऊ शकतं. उसको हम कहेंगे क्या? स्पिलवे. स्पिलवे क्या करेगा? कंट्रोल मैनर में इस सारे पानी को लेके जाएगा. इट इज व्हाट? अ कंट्रोल स्ट्रक्चर, मोर लाइक अ कंट्रोल स्ट्रक्चर. ठीक है, चलो नेक्स्ट. यस, स्पिलवे कंट्रोल द फ्लो ऑफ वॉटर ड्यूरिंग फ्लड टू प्रिव्हेंट ओव्हरटॉपिंग ऑफ द डॅम. पूर्ण डॅमच्या बॉडीला, म्हणजे जेव्हा आपण एखादा डॅम तुम्ही बघितलं असेल जेव्हा त्याचे सगळे गेट उघडे असतात, म्हणजे काय, रिझर्वायर मध्ये पाणी जास्त आहे. समजा हे स्पिलवे नसते तर काय झालं असतं, पूर्ण ती डॅमची जी बॉडी आहे त्याच्यावरून पाणी डायरेक्टली आलं असतं. स्पिलवे काय करतं? स्पिलवे प्रोव्हाइड दिस ऑप्शन की आपण एका कंट्रोल मॅनर मध्ये त्या पाण्याला जाऊ देतोय. ओके, चला आता एनर्जी डिसिपेशनचा एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मेन पर्पज
ऑफ एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर ॲट द बेस ऑफ स्पिलवे. रोलिंग बकेट्स असतात तिथे, त्याच्यामुळे हायड्रोलिक जम्प क्रिएट होते. का जम्प क्रिएट करायची आहे, का आपल्याला एनर्जी डिसिपेट करायची है, क्या रीजन रहेगा एनर्जी डिसिपेट करवाने का, या फिर एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर हमने वहां पे इंस्टॉल किया, क्यों किया, व्हाट इज द रीजन? ओके, हर्ष, सुमित, शाज, चलो आंसर इज व्हाट, बी, टू रिड्यूस द इरोसिव पॉवर ऑफ वॉटर. बिकॉज सी, जेव्हा तुम्ही एखाद्या डॅमला व्हिजिट केली असेल, तुम्ही त्याचं गेट ओपन पाहिलं असेल, तर पाणी लिटरली एका थिन शीट सारखं जोरात येतं. ओके, नाउ इफ वी आर नॉट प्रोव्हाइडिंग एनी एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर, दॅट विल बी कन्झ्युमिंग, दॅट विल बी डिस्ट्रॉइंग, दॅट विल बी लेटिंग गो ऑफ द एनर्जी दॅट द वॉटर इज हॅव्हिंग. तर काय होणार, ते खालचा जो बेस आहे ना डॅमचा, जिथे स्पिलवे थांबतोय, ओके, त्या स्टिलिंग बेसिन समजा डायरेक्टच दिलाय तिथे आणि काही एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर दिलेलं नाही, डायरेक्टली ते पाणी काय करतं, हिट करणार आणि त्या कॉन्क्रीटला लिटरली तोडायला लागतं ते. ओके, इट विल बी कॉझिंग इरोजन ऑफ कॉन्क्रीट आणि त्याच्यामुळे अंडर मायनिंग, अंडर पाइपिंग या सगळ्या गोष्टी चालू होणार, अपलिफ्ट आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो डॅम फेल होऊन जाईल. दॅट्स वाय यू डोंट वॉन्ट द वॉटर टू कॉज इरोजन ऑफ द डॅम स्ट्रक्चर. ओके, स्पिलवेच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे त्याला तोडायला नको, म्हणून आपण एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर देतो वेअर ॲट द बेस ऑफ स्पिलवे. ओके, लाईक दिस. बघा इथे जे पाणी असं डायरेक्टली येतं ना, तर हा इथे फेस वगैरे दिसतोय ना, ते काय झालंय, त्या पाण्याची जी शीट होती, जी फास्ट त्याची वेलॉसिटी होती खूप जास्ती, तर त्याला आपण काय केलं, एनर्जी त्याची डिसिपेट केली, म्हणजे काय केली, सरळ सरळ डिस्ट्रॉय केली आहे. हा, चला आता सांगा, इन स्पिलवे डिझाईन व्हॉट, वाय इट इज इम्पॉर्टंट टू कन्सिडर द पोटेन्शियल फॉर कॅव्हिटेशन. आता कॅव्हिटेशन आहे ना, आपण हे कुठे शिकलो होतो, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो का? चला कन्फर्म करा, येस नो. कहाँ पे पढ़ा हमने कॅव्हिटेशन? पहिले थोडंसं कॅव्हिटेशन पाहून घेऊ, मग परत आपल्याला जायचं आहे एमसीक्यू. कॅव्हिटेशन म्हणजे काय, किंवा कॅव्हिटेशन एफएम मध्ये पाहिलं होतं की कुठे पाहिलं होतं? चलो सब्जेक्ट का नाम बताओ, याद करो थोड़ा, व्हाट डू यू मीन बाय कॅव्हिटेशन, या फिर कहाँ देखा था? चला चॅट मध्ये सांगा पटापटा. येस, एफएम मध्ये देखा था हमने. कुठे बघितलं होतं? पंप आणि टर्बाईन मध्ये कॅव्हिटेशन होतं. आता कॅव्हिटेशन म्हणजे काय, सी, एक आपण कन्सेप्ट पाहू वेपर प्रेशरचा. वेपर प्रेशरच्या खाली जर काय गेलं की पाण्याची जी प्रेशर लेवल आहे ती वेपर प्रेशरच्या खाली गेली, तर त्याचं एव्हॉपरेशन व्हायला लागतं. एव्हॉपरेशन म्हणजे काय, सरळ सरळ इथे बबल्स बनतील. आता हे बबल जेव्हा हाय वेलॉसिटी झोन मधून पास होतात, तर तिथे काय होतं की इम्प्लोजन, हायड्रॉलिक मशीन मध्ये, येस, इट विल बी कॉझिंग इम्प्लोजन. आता एक्सप्लोजन म्हणजे काय होतं, आता दिवाळीत आपण जे फटाके फोडले की नाही, दॅट इज नथिंग बट एक्सप्लोजन. ओके, आणि समजा आपण एखादी गोष्ट म्हणतो की इम्प्लोड झाली, हे जे व्हेपर बबल असतात कॅव्हिटेशन कॉज करणारे, हे इम्प्लोड होतात. इम्प्लोड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तो बबल आहे तो आतमध्ये असा आतमध्ये एक्सप्लोड होतो. ओके, इंटरनली एक्सप्लोड होतो, त्याला काय म्हणतो आपण, इम्प्लोजन. येस, त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर येतं. अँड वेन एव्हर कॅव्हिटेशन आहे की नाही हे आपल्याला सांगायचं असतं, एखाद्या टर्बाईन मध्ये किंवा ज्या मोठ्या मोठ्या जहाजी असतात त्यांची जी ब्लेड्स असतात ना, तिथे कॅव्हिटेशन होतं, टर्बाईन मध्ये होतं, पंप मध्ये होतं. तर त्या मशीन्स मध्ये व्हायब्रेशन जाणवायला लागतं, कारण हे मिलियन्स ऑफ बबल काय होतात, त्या सरफेसवर फुटत राहतात. ओके, कंटिन्युअसली इम्प्लोड होत राहतात. येस, बस्टिंग ऑफ बबल, और वी कॅन से इम्प्लोजन ऑफ दॅट बबल्स. तर हे जेव्हा फुटतात ना, तेव्हा व्हायब्रेशन येतं आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, त्या छोट्या छोटे जे इम्प्लोजन्स आहेत त्या सरफेसला काय करतात, इरोड करणं चालू करतात. आणि कंटिन्युअसली समजा ही कंडिशन तिथे येत राहिली कॅव्हिटेशनची, तर ऑब्व्हियसली वी आर लुकिंग ॲट सम इम्पॉर्टंट मशीन्स और स्ट्रक्चर दॅट आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ वॉटर. पाण्याचं कंटिन्युअस तिथे कॉन्टॅक्ट आहे, इम्प्लोजन नेहमी नेहमी होत आहे, हे बस्टिंग ऑफ बबलमुळे काय होत आहे, तिथली सरफेस इरोड होत आहे. काही दिवसांनी त्याची युटिलिटी काय होऊन जाईल, संपून जाईल. ओके, ते पूर्णच्या पूर्ण त्या स्ट्रक्चरला, त्या मशीनला काय करतं, डॅमेज करतं. दॅट्स वाय we have to take into consideration whether cavitation is taking place when we are letting go of water over what, that spillway. Okay, yes, it will be causing damage to the spillway. Sumit, yes, correct, answer is correct. To prevent erosion and damage to spillway. ओके, तर आता आपण काय बोललं, कॅव्हिटेशन म्हणजे काय असतं, जनरली आपण एक खूप शॉर्ट मध्ये बघितलं कॅव्हिटेशनचा कन्सेप्ट, आणि ह्या जे इम्प्लोजन बबल्स असतात त्या स्पिलवेला खराब करू शकतात. ओके, ओके, सी, हे आपण असं फ्रंट व्ह्यू मध्ये पाहतोय, थोडंसं स्कीमॅटिक आपण दाखवली आहे डायग्राम, की काय झालं इथे कॅव्हिटेशनमुळे हळूहळू हळूहळू काय झालं, त्या स्पिलवेला अफेक्ट झालाय
आणि त्याच्यामुळे त्याच्यात पहिले काय येतील, मायनर क्रॅक्स येतील, एकदम हेअर क्रॅक्स येतील, त्याच्यानंतर पहिले पोर्स येतील, मग क्रॅक्स येतील, मग त्या क्रॅक हळूहळू मोठ्या होतात आणि स्पिलवे अल्टिमेटली काय होणार, तिथे पूर्णपणे डॅमेज होतो. चला, इथे आपल्याकडे आहे मोठा क्वेश्चन असर्शन आणि रिझनचा, एंड विथ 5 ऑप्शंस. चलो ठीक आहे, सबसे पहिले पढेंगे. सगळ्यात पहिले काय करायचं, असर्शन आणि रिझनचा रूल आपण एस्टॅब्लिश केलेला आहे. सगळ्यात आधी काय करणार आपण, की असर्शन बरोबर आहे का, त्यानंतर रिझन बरोबर आहे का, देन त्याच्यामध्ये कुठे जबरदस्ती न करता असर्शन रिझन हे एकमेकांना लॉजिकली सपोर्ट करतात का, हे शांत डोक्याने पाहायचं आहे. त्यानंतर आपण ऑप्शन टिक करायचं, आणि लकीली एखादं त्यातलं फॉल्सच असलं, मग त्या केसमध्ये आपल्याला उरलेले जे ऑप्शन आहे सी, डी किंवा ई असेल, तो आपण टिक करू शकतो. चला, सगळ्यात आधी पाहू. पहिल्या मला सांगायचं आहे तुम्ही की असर्शन ट्रू आहे, रिझन ट्रू आहे का. AT, RT, AF, RF असं ऑप्शन मध्ये सांगा. चला, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये सांगा. ग्रॅव्हिटी डॅम इज प्रायमरी डिझाइन टू रेजिस्ट द हॉरिझॉन्टल हायड्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्टेड बाय द वॉटर युझिंग इट्स ओन वेट. चला, वेदर ए इज ट्रू, ए ट्रू आहे का सांगा. AT असं सांगा काहीतरी. अरे डायरेक्ट आन्सर नका सांगू रे, स्टेप बाय स्टेप जाऊ ना. ओके, असर्शन इज ट्रू, ओमकार साक्षी करेक्ट. ठीक आहे, त्यानंतर रिझन, द स्टॅबिलिटी ऑफ ग्रॅव्हिटी डॅम अगेन्स्ट स्लाइडिंग. ओके ठीक आहे, इथे आपण वर्ड आहे ना हायलाइट करू थोडे. अगेन्स्ट स्लाइडिंग अँड ओव्हरटर्निंग इज एन्श्योर्ड बाय मॅक्झिमायझिंग द बेस विड्थ अँड लोअरिंग द डॅम्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, हे जे स्टेटमेंट आहे आर इज ट्रू. तर आता आपल्याला इथे पाहायचं आहे की दोन्ही स्टेटमेंट इंडिपेंडेंटली ट्रू आहेत की कनेक्टेड मॅनर मध्ये ट्रू आहेत. सी, ग्रॅव्हिटी डॅमची जी स्टॅबिलिटी आहे ती आपण त्याच्या वेटने एन्श्योर करतो आहे, हे एक टोटल इंडिपेंडंट स्टेटमेंट आहे. ओके, देन दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय की स्टॅबिलिटी ऑफ ग्रॅव्हिटी डॅम अगेन्स्ट स्लाइडिंग अँड ओव्हरटर्निंग. तर पहिले इथे काय म्हटलंय की रेजिस्टन्स अगेन्स्ट वॉटर, म्हणजे हायड्रोस्टॅटिक फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी तो काय यूज करतोय, वेट, टू रेजिस्ट व्हॉट, हायड्रोस्टॅटिक फोर्स. आणि दुसरं स्टेटमेंट इंडिपेंडेंटली म्हणते की स्लाइडिंग आणि ओव्हरटर्निंग साठी आपण त्याच्या जॉमेट्रीमध्ये काहीतरी काय केले, चेंजेस केले. कोणते चेंजेस केले, बेसला मॅक्झिमाइज केलं आणि डॅमचा जो सीजी आहे तो खाली घेतला. आता मला एक सांगा, इथे हे दोन स्टेटमेंट सेपरेट आहेत की कनेक्टेड आहेत. दिस स्टेटमेंट्स आर सेपरेट. हायड्रोस्टॅटिक फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी डॅम मध्ये आपण इन्कॉर्पोरेट करतो त्याचं जास्त वेट, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतोय की स्टॅबिलिटी अगेन्स्ट स्लाइडिंग अँड ओव्हरटर्निंग, त्याच्यासाठी आपण काय केलं, बेस विड्थ जास्ती केला आणि सीजी खाली घेतला. म्हणजे इथे आपण परत जे असर्शन होतं त्यालाच कनेक्टेड नाही यूज केलाय, इथे आपण 3 गोष्टी पाहिल्या. कोणत्या, त्याचं हायड्रोस्टॅटिक फोर्स सेपरेट आहे. थोडं इथं लक्ष देऊन पाहू. हायड्रोस्टॅटिक फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी वेट यूज केलं. ओके, सेपरेट स्टेटमेंट. नंतर स्लाइडिंग ओव्हरटर्निंग हे वेगळे विषय होते. ओके, दीज आर टू इंडिपेंडंट एंटिटीज ज्या डॅम मध्ये डिझाईन मध्ये त्याच्या कामात येतात. तर ही गोष्ट वेगळी. त्याच्यामुळे हे दोन स्टेटमेंट भले ट्रू असले तरी एकमेकांना सपोर्ट करत नाहीत, किंवा असर्शन आणि रिझन हे कनेक्टेड नाही आहेत, दे आर इंडिपेंडेंटली ट्रू. दॅट्स वाय विच ऑप्शन वी शुड बी टिकिंग, ऑप्शन बी. लक्षात आलं का. ओके, जब हमने कहा कि हाइड्रोस्टैटिक फोर्स को रेजिस्ट करना है तो डैम खुद का क्या यूज करेगा, वेट यूज करेगा. जब उसको क्या करना है, स्लाइडिंग प्रिवेंट करना है और ओवरटर्निंग प्रिवेंट करना है, तो वो क्या करेगा, उसका सीजी हमने लोअर कर दिया, उसके बाद में उसका बेस विड्थ इंक्रीज कर दिया. ही दुसरी गोष्ट. भलेही हे वाटत असले की स्टॅबिलिटीशी रिलेटेड आहे, पण आपण इथे दोन्ही स्टेटमेंट मध्ये इंडिपेंडंट काहीतरी आस्पेक्ट पाहतो आहे. दॅट्स वाय हा एक असा क्वेश्चन आहे, म्हणजे हा आतापर्यंत आपण एक पाहिला जो खूप जास्त असा वाटतो की ओके ऑप्शन ए बरोबर असेल, बट ऑप्शन बी इज हिअर. आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट ए. जर रिझन मध्ये असं दिलेलं असतं की जितकं जास्त वेट असेल तितका जास्त आपण ग्रॅव्हिटीचा फायदा घेऊ शकतो, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते, इन दॅट केस वी वुड हॅव टिक्ड व्हॉट, ऑप्शन ए. बट नाउ हिअर वी आर लुकिंग ॲट 2 सेपरेट सिनारिओ, दॅट्स वाय ऑप्शन इज बी. सी, तर याच्यामध्ये आपण काय बोललोय की वेटमुळे डाऊनवर्ड फोर्स वाढतो, त्याची स्टॅबिलिटी वाढवतो, पण जेव्हा आपण पाहतो आहे की स्लाइडिंग आणि ओव्हरटर्निंग, तर तिथे त्याची बेस विड्थ आणि त्याचा सीजी खाली घेणे इज द सोल्युशन.
ह्या दोन सेपरेट गोष्टी आहे. ऑप्शन बी आपण टिक केला. ओके, चला अगेन वी आर हॅव्हिंग असर्शन अँड रिझन. आर्च डॅम, ओके, इथे तुम्ही काय करायचं आहे, असर्शन अँड रिझन आलं की AT, AF, RT, RF असं सांगायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट वाचतो, तुम्ही आन्सर मध्ये चॅटमध्ये काय सांगायचं, असर्शन ट्रू आहे का. आर्च डॅम इफेक्टिव्हली ट्रान्सफर हायड्रोस्टॅटिक फोर्स थ्रू अबटमेंट थ्रू आर्च ऍक्शन मिनिमायझिंग स्ट्रेस ऑन डॅम स्ट्रक्चर. हे बरोबर आहे का? वेदर ए इज टी. तर इथे ब्रॅकेट करतो मी, सांगा तुम्ही. चलो जल्दी जल्दी आन्सर बताओ. असर्शन बरोबर आहे का? ओमकार ओके, सुमित येस ट्रू आहे. ओके, चला याला ट्रू टिक करू आपण. आता वाचायचं आहे रिझन. स्टॅबिलिटी, आता रिझन म्हणण्यापेक्षा स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 म्हणणं कधी बेटर असतं, म्हणजे आपला तो कनेक्शन बसत नाही, आपण इंडिपेंडेंटली दोघांना पाहतो. The stability of an arch dam is primarily ensured by increasing the thickness of the dam uniformly from top to bottom, similar to the design strategy used for gravity dam. आता आपण ग्रॅव्हिटी डॅम सारखी स्ट्रॅटेजी यूज करतोय का स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी आर्च डॅमची? काय म्हटलंय, सी इथे एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की आर्च डॅम हळूहळू तो बॉटमला थिक जातो. ओके, पण इथे वाक्य काय म्हटलंय, आर्च डॅमचा समजा डिझाईन पाहिला ना आपण, तर टॉप पेक्षा त्याचा बेसला जाऊ तर हळूहळू त्याचा थिकनेस वाढतो. पण त्या थिकनेस वाढवण्याचा आणि स्टॅबिलिटीचा रिलेशन नाही. इथे काय म्हटलंय, रिझन वाला स्टेटमेंट जे 2 आहे, तिथे काय बोलले, the stability of arch dam is primarily ensured by increasing the thickness of dam uniformly from top to bottom, similar to the design strategy used for gravity dam. आपल्या आर्च डॅमच्या थिकनेसचा, बॉटम थिकनेसचा आणि त्याच्या स्टॅबिलिटीचा रिलेशन नाहीये. तो एक डिझाईन कन्स्ट्रेंट आहे, बट वी आर नॉट एन्शुरिंग एनी स्टॅबिलिटी बाय व्हर्च्यू ऑफ इन्क्रीजिंग द बॉटम डायमेन्शन. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. तर आता एकदम इझी झाला, आपल्याला दोघांमध्ये कोणतंच कनेक्शन शोधायचं नाहीये. सो ऑप्शन इज गोइंग टू बी ATRF. म्हणजे कोणता? ATRF. ऑप्शन सी इज द आंसर. येस करेक्ट ओमकार. चलो सुमित, ओमकार आंसर इज राईट. एक्सप्लेनेशन जे आता आपण डिस्कस केलं, आर्च ऍक्शन अबटमेंटवर जाणे हे आर्च डॅमच्या डिझाईनचा एक प्रिन्सिपल, आणि रिझन मध्ये स्टॅबिलिटीचा आणि ती डायमेन्शन बॉटमला वाढवायचा आहे. ग्रॅव्हिटी डॅमची आपण ही काही कॅरेक्टरिस्टिक अशी चोरून आर्च डॅम मध्ये लावत नाही की त्याची थिकनेस वाढवा आणि मग काय करा, त्याची स्टॅबिलिटी वाढवा. होल अँड सोल त्याची स्टॅबिलिटी कशावर जाते, त्या आर्च ऍक्शन आणि अबटमेंटवर जाणारं जे लोड आपण ट्रान्सफर म्हणतो त्याच्यावर. चला हा इझी क्वेश्चन आहे. आता इझी का म्हटलं याला, कारण इथे डॅम टाईप आणि त्याच्या स्टॅबिलिटीचं रिझन, आतापर्यंत सगळ्या क्वेश्चन आपण असेच पाहिले की व्हाय इट इज गेटिंग स्टॅबिलाइज, बिकॉज ऑफ व्हॉट, डिझाईनमुळे आहे का, वेटमुळे आहे का, आर्च ऍक्शनमुळे आहे का. तर इथे सांगा, सगळ्यात आधी सोपी पेअर शोधू आपण. ग्रॅव्हिटी डॅमचं आतापर्यंत खूप वेळा बोललो आपण, काय असतं, सेल्फ वेट. त्यानंतर आर्च डॅम मध्ये काय असते, आर्च ऍक्शन. आता हे झालं, आता हे दोन झाले आपले, ह्या दोन पेअर आता बनल्या. सगळ्यात आधी जेव्हा आपल्या अशा दोन पेअर बनतात ना, तर काय झालंय, 1चं Q आणि 2चं काय आलं आपलं P. 1चं Q 2चं P. ओके, तर हा एकच ऑप्शन आहे सी. बरेचदा मॅच द पेअर सारख्या क्वेश्चन मध्ये जर आपल्याला 1, 2 म्हणजे 4 पैकी 5 पैकी 1, 2 पेअर मिळाल्या, तर लगेच काय करायचं आहे, ऑप्शन शोधणं चालू करून द्यायचं. म्हणजे तुम्हाला 3चं काय, 4चं काय, 5चं काय हे शोधायची पण गरज नाही. बट सिन्स वी आर डिस्कसिंग एव्हरीथिंग हिअर, तर आन्सर तर मिळालेला आहे आपल्याला, आपण इथे सी टिक करू, कारण 1Q 2P वाला हा एकच ऑप्शन दिसतो. ओके, देन 3S, 3चा आन्सर काय आहे, रॉकफिलचं इंटरलॉकिंग ऑफ मटेरियल. त्याच्यामध्ये आपण जे रॉक आणि हे सगळे टाकतो आहे ते इंटरलॉक होतात आणि त्याच्यामुळे हायड्रोस्टॅटिक फोर्स तो काय करतो, रेजिस्ट करतो. बटरेस डॅम मध्ये काय करतो आपण, वॉटरचं जे वेट असतं, बटरेस डॅम आपण पाहू एक क्वेश्चन पुढे, त्याच्या स्लोपिंग बटरेसेस असतात, त्याच्यावर जे हायड्रोस्टॅटिक फोर्स येतो, त्यातला हॉरिझॉन्टल कंपोनंट डॅमला पुश करतो, व्हर्टिकल कंपोनंट याच बटरेसेसला काय करतो, जमिनीमध्ये दाबतो, आणि हे सगळं वेट काय येतं, जे फोर्स आहे ते ह्या स्लॅबवरून, डेक स्लॅबवरून त्या बटरेसेसवर जातं. बटरेसेस त्याला फाउंडेशन मधून खाली पाठवतात, तिथे त्या बटरेस डॅमची स्टॅबिलिटी येते. अर्थ डॅम मध्ये काय, एम्बँकमेंट जितकं तुम्ही स्ट्रॉंग बनवाल, जेवढं तुम्ही कंप्रेस कराल, जितकं त्याच्यामध्ये प्रॉपर एम्बँकमेंट प्रोव्हाइड कराल, तिथे त्याची स्टॅबिलिटी अर्थ डॅमची एस्टॅब्लिश होते. सी, हे सगळे याचे सरळ सरळ स्टेटमेंट मध्येच कन्वर्ट केलं एक्सप्लेनेशन मध्ये. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, व्हॉट इज अ कपोला डॅम.
चला याचं आन्सर डायरेक्ट सांगा बरं. व्हॉट इज अ कपोला डॅम अँड हाऊ डज इट डिझाईन डिफर फ्रॉम अदर टाईप ऑफ डॅम. कपोला डॅम हे एका जे डॅमचे टाईप आतापर्यंत पाहिले ना, त्याचा एक फक्त काय आहे, त्याचा एक व्हेरिएशन आहे. ओके, कशाचा व्हेरिएशन आहे तो सांगा. ग्रॅव्हिटीचा आहे का, आर्चचा आहे का, की रॉकफिलचा आहे? चलो बताओ. व्हॉट इज द कपोला डॅम? Okay, Harsh is saying C. Cupola dam is a type of rockfill dam. Okay. चला, सी कपोला डॅम हा आहे ना आर्च डॅम आणि एक त्याचं व्हेरिएशन आर्च सोबत, जसं आर्च बटर्स डॅम असतो, तर हा बटर्स डॅम आणि आर्च डॅमच्या मधला एक कंपोनंट आहे. कंपोनंट नाही, एक त्याचं व्हेरिएशन आहे, ज्याच्यामध्ये त्याचा शेप कसा असतो, लाईक अ कप. नावात काय आहे त्याच्या, कपोला. ओके, त्याचा कप सारखा त्याचा शेप असतो, म्हणजे असा डोम सारखा असं त्याचा शेप राहणार आहे. इट विल बी हॅव्हिंग कर्वेचर अलॉंग एक्स ऍक्सिस ऑल्सो, हॉरिझॉन्टली पण राहतं आणि वाय मध्ये पण त्याचं काय राहतं, एक कर्वेचर आपल्याला दिसतं. म्हणजे त्याला एलिव्हेशन मध्ये पहा किंवा मग सेक्शन मध्ये पहा, वी विल बी लुकिंग ॲट अ स्ट्रक्चर विच रिझेंबल्स अन आर्च डॅम हॅव्हिंग कर्वेचर ऑन बोथ ऍक्सेस. अशा टाईपचा हा डॅम असतो. ओके, डायग्राम पाहू, एकदम क्लिअर होऊन जाईल. सी, दिस इज हाऊ अ कपोला डॅम इज इट हॅज domed or curved profile to handle water pressure by transferring it to abutment. म्हणजे आर्च डॅम सारखी स्टॅबिलिटी घेतो आणि त्याच्यामध्ये कर्वेचर तुम्हाला दिसत असेल इथे थोडंसं, की अलॉंग वाय ऍक्सिस पण आहे आणि अलॉंग एक्स ऍक्सिस पण आहे. ओके, याचं फक्त नाव लक्षात ठेवा, खूप जास्त याच्या मागे लागायची, याला शोधायची गरज नाही. कपोला डॅम आर्च डॅमचं आणि आर्च बटर्स डॅमचं एक व्हेरिएशन आहे आणि त्याला कर्वेचर असतो दोन्ही साईडने आणि त्याचं डोम सारखं स्ट्रक्चर असतं. ओके, चला, इझी वन. ओके, तर आत्ताच आपण बटरेस डॅम स्टॅबिलिटी कशी अचीव करतो हे पाहिलं होतं. ओके, तर बटरेस डॅम युटिलाइजेस हायड्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव स्टॅबिलिटी. सी, बाकी डॅम मध्ये काय केस आहे, की हायड्रोस्टॅटिक फोर्स कम्प्लिटली त्या डॅमला काय करतो, असं डिस्प्लेस करायचा प्रयत्न करतो. बट व्हॉट वी मेक यूज ऑफ दिस हायड्रोस्टॅटिक फोर्स इन केस ऑफ बटरेस डॅम, की हा जो बटरेस डॅम असतो स्लॅन्ट, ओके, लाईक दिस, त्याचा जो डेक स्लॅब असं स्लॅन्ट आहे, तर त्याच्यावर येणारा जो हायड्रोस्टॅटिक फोर्स आहे, त्याचा जो व्हर्टिकल कंपोनेंट असणार आहे ना, हा व्हर्टिकल कंपोनेंटच काय करतो, त्या डेक स्लॅबला असं होल्ड करून ठेवतो. ओके, दॅट वेट विल बी ऍक्टिंग ऑन दॅट डेक स्लॅब टू होल्ड दॅट डॅम इन पोझिशन. आणि डेक स्लॅब वरून हे सगळं जे वेट आहे ते बट्रेसेसवर जातं आणि ते वाया फाउंडेशन त्या सगळ्या फोर्सला ट्रान्सफर करतं अँड देअर बाय इट अचीव्स द स्टॅबिलिटी. तर मग कोणता आन्सर असणार आहे आतापर्यंत जे मी सांगितलं, ऑप्शन सांगा मग आता पटकन. व्हॉट विल बी द आन्सर हिअर? लक्षात आलं असेल तर सांगायचं, आन्सर सांगा चॅटमध्ये पटकन. व्हॉट विल बी द ऑप्शन? येस, करेक्ट साक्षी, ऑप्शन इज बी. बाय ट्रान्सफरिंग द व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्स. फक्त आपण हायड्रोस्टॅटिक फोर्स नाही म्हटला, व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ हायड्रोस्टॅटिक फोर्स टू अ सिरीज ऑफ स्लोपिंग बटरेसेस दॅट चॅनल द प्रेशर टू फाउंडेशन. त्याच्यामुळे हा डॅम स्टॅबिलिटी पाण्यालाच काय करतो, युटिलाइज करतो, वॉटरच्या वेटलाच हा यूज करतोय सरळ सरळ. चला, डायग्राम मध्ये इथे आणखी क्लिअर होईल. हा थोडासा आहे ना आयसोमेट्रिक पर्स्पेक्टिव्ह घेतलेला आहे आपण बटर्स डॅमचा. सी हिअर, तर हा जो फोर्स आहे रेड कलर मध्ये पाहतोय ना, तो जो आहे हायड्रोस्टॅटिक फोर्स, तर हा हायड्रोस्टॅटिक फोर्स काय करतो, हा हॉरिझॉन्टली त्या डॅमला पुश करायचा प्रयत्न करेल. पण आपण काय केलं, या बटरेसेस, हा सॉरी, हा डेक स्लॅब कसा आहे, दिस इज व्हॉट डेक स्लॅब, आणि हे ज्या मागे आहेत सपोर्ट करायसाठी डेक स्लॅबला, या काय असतात, बट्रेसेस. ओके, हे नॉमेनक्लेचर तुम्हाला माहितच असेल. हा जो ग्रीन कलर मध्ये दाखवला आहे ना, दिस इज नथिंग बट व्हर्टिकल कंपोनेंट ऑफ व्हॉट, दॅट हायड्रोस्टॅटिक फोर्स. आणि ओरिजिनल हायड्रोस्टॅटिक फोर्स पाहायचा आहे स्प्लिट न करता. हा हॉरिझॉन्टल म्हटला रेडवाला, ग्रीनवाला व्हर्टिकल म्हटला. हा जो फोर्स आहे, आता मी जी नवीन लाईन बनवली ना, दिस वन इज नथिंग बट हायड्रोस्टॅटिक फोर्स. त्याचा रेडवाला हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, ग्रीनवाला व्हर्टिकल कंपोनेंट आहे. ओके, व्हर्टिकल कंपोनेंट काय करणार, त्या डेकला दाबून धरतो आणि ह्या पाण्याचं जे वेट आहे ते बट्रेसेसवर जातं, इथे ऑब्विसली या सेक्शनवर जाईल आणि फाउंडेशन थ्रू हे ट्रान्सफर होऊन जातं. ओके, चलो आगे बढ़ेंगे. ऑल राइट,
विच ऑफ द फॉलोइंग मेथड रिक्वायर्स फ्रिक्वेंट मेंटेनन्स अँड रिॲप्लिकेशन फॉर कंट्रोलिंग एव्हॅपोरेशन फ्रॉम डॅम. आता डॅम मधलं एव्हॅपोरेशन म्हणजे सरळ सरळ काय कुठलं असणार आहे एव्हॅपोरेशन? ते रिझर्वायर मधलं. आता रिझर्वायर मधलं आपल्याला एव्हॅपोरेशन काय करायचं आहे? कमी करायचं आहे. इव्हॅपोरेशन कमी करायचं असलं तर काय करावं लागणार आपल्याला? जे फॅक्टर आपण कंट्रोल करू शकतो त्यांना आपण कंट्रोल करू. सनलाईटला आपण कंट्रोल नाही करू शकत, पण सनलाईट पासून आपण त्या पाण्याला वाचवू शकतो. व्हॉट वी विल बी डुईंग? वी विल बी कव्हरिंग द वॉटर. ओके, थोडं कठीण आहे पण आपण हे कव्हर करू शकतो. देन विंड स्पीड जास्त असते म्हणून एव्हॅपोरेशनचा रेट वाढत जातो. म्हणून आपण काय करायला पाहिजे? विंडची जी स्पीड आहे ती कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठी पण एक उपाय आहे, ऑप्शन मधलाच आहे. देन व्हॉट इफ वी स्प्रेड समथिंग ऑन टू द वॉटर सरफेस इटसेल्फ? काही त्याला लिक्विड एखादं पोर केलं तर ते पण तिथे कामात येऊ शकतं आणि ते कसं राहणार आहे? ॲज अ फिल्म, थिन फिल्म म्हणून तिथे काम करतं. जे पाण्याची जी केमिस्ट्री आहे किंवा पाण्याचं जे प्युरिटी आहे त्याला पण अफेक्ट करणार नाही. आणि व्हेजिटेशन समजा आपण त्या रिझर्वायरच्या आजूबाजूला दिलं, ते पण काय करतं? त्या विंडला थांबवतं. तर या केसमध्ये ज्याला फ्रिक्वेंट मेंटेनन्स लागतं आणि रिॲप्लिकेशन लागतं, म्हणजे परत परत ही प्रोसेस करावी लागते, ती असते मोनोलेअर. ओके, मोनोलेअर म्हणजे काय? रिझर्वायरच्या, येस व्हेरी गुड, सिटिल अल्कोहोल. आपण येऊ या पॉइंटवर. मोनोलेअर म्हणजे काय? सरळ सरळ असे केमिकल असतात जे पाण्यासोबत मिक्स होत नाही. इमिसिबल लिक्विड्स असतात, इमिसिबल केमिकल असतात जे पाण्यासोबत मिक्स होत नाही. आणि हे लिक्विड आपण, हे केमिकल आपण काय करतो? त्या रिझर्वायरच्या सरफेसवर स्प्रेड करून देतो. द एक्झाम्पल्स आर सिटिल अल्कोहोल, निलेशने एक सांगितलं. एक असं डिकिल अल्कोहोल. सिटिल आणि डिकिल अल्कोहोल हे दोन नावं लक्षात ठेवायचे. ह्या केमिकलला आपण जेव्हा स्प्रेड करतो पाण्यावर तेव्हा ते पाण्याला आतमध्ये लॉक करतात सरळ सरळ. दुसरी गोष्ट आहे इथे विंड ब्रेकर. विंड ब्रेकर म्हणजे काय? सरळ सरळ रिझर्वायरच्या आजूबाजूला आपण समजा व्हेजिटेशन दिलं किंवा काही असे स्ट्रक्चर लावले जे हवेला डायरेक्टली खूप स्पीडने जाऊ देणार नाही. कारण खूप जास्त स्पीडने वारा वाहिला तर काय होणार? इव्हॅपोरेशन अपॉर्च्युनिटी क्या हो जाती है? इंक्रीज हो जाती है. दिस इज द रिझन. सस्पेंडेड किंवा फ्लोटिंग कव्हर. समजा आपण त्याच्यावर काही फ्लोटिंग कव्हर टाकलं. समजा तुम्ही एक व्हिडिओ बघितला ना युट्यूबवर, दे लिटरली रिलीज ब्लॅक कलर्ड बॉल्स, स्फेरिकल बॉल्स असतात ब्लॅक कलरचे, ते पूर्ण टिप्परने डंपरने आणून तिथे काय करतात? स्प्रेड करून देतात. तो तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का? बघितला असेल कोणी की त्या रिझर्वायरच्या पाण्यावर ब्लॅक कलरचे बॉल काय केले? खूप असे हजारो लाखो बॉल ते स्प्रेड करून देतात. हा व्हिडिओ मध्ये खूप फेमस झाला होता. तुम्ही बघितलं असेल चॅटमध्ये येस सांगा. येस, हॅव सीन दॅट व्हिडिओ. तर ते सस्पेंडेड किंवा फ्लोटिंग कव्हर असतात. ओके, किंवा ते प्लास्टिकचे असे हेक्झॅगॉनल असे सेल्स पण असतात. आणखी काय करू शकतात माहिती आहे का? जर इतका मोठा सरफेस एरिया अवेलेबल आहे, एव्हॅपोरेशन टाळायचं आहे कारण तिथे सनलाईट जास्त आहे, इन दॅट केस ऍडव्हान्स मेथड एखादी अशी असू शकते की आपण इथे सोलर पॅनल पण टाकू शकतो. दॅट सोलर पॅनल, दो सोलर पॅनल विल बी डुईंग टू थिंग्स. एव्हॅपोरेशन कंट्रोल करतील आणि दुसरं काय की सनलाईट पासून एनर्जी हार्नेस करतील. तर इथलं जे ऑप्शन आहे, जे आपल्या क्वेश्चनचं टार्गेट असायला पाहिजे, इट शुड बी मोनोलेअर. का बरं? कारण काय विचारलंय? विंड ब्रेकर लावले, झाडं लावले, एकदा लावले वाढतच जातील किंवा इन्क्रीज होत जातील अनलेस वी आर कटिंग देम. त्यानंतर सरफेसवर फ्लोटिंग कव्हर आहेत, ते प्लास्टिक पीव्हीसी मटेरियलचे असतात. ते काही असे खराब नाही होऊन जात किंवा ते असे तुटून जात नाही की ज्याच्यामुळे त्यांना रिअप्लाय करावं लागेल, रिइन्स्टॉल करावं लागेल. बट व्हेन वी आर लुकिंग ॲट मोनोलेअर, हे केमिकल फेड होऊ शकतं, उडून जाऊ शकतं किंवा त्याचा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे सिटिल डिकिल अल्कोहोल आपल्याला काय करावं लागतं? पिरियॉडिकली सिटिल अल्कोहोल आणि डिकिल अल्कोहोल हे केमिकल असे असतात जे पाण्यासोबत मिक्स होत नाही आणि पाण्याला खराब करत नाही. ओके, त्याच्यामुळे काय होतं? ते उडून जातील काही दिवसांनी, आपल्याला तिथे रिअप्लाय करावं लागतं. ओके, सो ऑप्शन इज सी, मोनोलेअर्स. केमिकल मोनोलेअर. याला मुद्दाम असं शॉर्ट ठेवलं सो दॅट हे थोडं वेगळं काहीतरी वाटावं म्हणून. सी हिअर, हा जो पहिला फोटो पाहताय ना आपण, तुम्हाला दिसत असेल, हे फ्लोटिंग कव्हर्स आहेत. ओके, दीज आर नथिंग बट फ्लोटिंग कव्हर. हे जे तुम्हाला दिसतं ना पाण्यावर असं वेगळ्या लेअरचं काहीतरी असं, ते नाही का केरोसिन किंवा पेट्रोल सांडल्यावर कसं दिसतं त्या टाईपमध्ये हे दिसणार आहे. तर हे जे आहेत ना या केमिकल मोनोलेअर्स आहे. नाव हिअर वी कॅन सी हे व्हेजिटेटिव्ह कव्हर किंवा विंड ब्रेकर लावले. विंड ब्रेकर आणि व्हेजिटेटिव्ह कव्हर मोर ऑर लेस दे आर द सेम थिंग. इथे रिझर्वायरच्या पूर्ण बाउंड्रीवर समजा आपण झाडं लावले ना तर काय होतं? येणारी जी हवा आहे ना ती डायरेक्टली पाण्याच्या वरून न जाता एकदम हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये फुल स्पीडने ती विंड जी आहे ती जाणार नाही, वरून ब्रेक होईल किंवा थोडं वरून जाईल. कारण मॉइश्चर जे आहे वेपर प्रेशर क्रॉस करून गेलेलं ते या झोन मध्ये असतात. विंड समजा इथनं गेला तर हे सगळं एव्हॅपोरेशन होऊन जाणार तिथे. ओके, दिस इज हाऊ इट इज. मोनोलेअर्स नीड टू बी रिअप्लाइड. ऑल राईट.
चला आता in which category of loading is uplift pressure categorized in a concrete gravity dam? ग्रॅव्हिटी डॅम जेव्हा आपण विचार करतोय किंवा कोणत्या डॅम मध्ये आपण विचार करतो तर तिथे काही लोडच्या कॅटेगरी असतात. आयदर द लोड कॅन बी प्रायमरी ऑर सेकंडरी ऑर टर्शरी ऑर एक्सेप्शनल. तर अपलिफ्ट प्रेशर जे आहे ते आपण कशात कॅटेगराइज करायला पाहिजे? प्राइमरी, सेकंडरी, टर्शरी और एक्सेप्शनल. चलो लॉजिक से बताओ ये आंसर इसका. माहित असेल तर व्हेरी गुड, अदरवाइज लॉजिकली याला सांगू शकता. अपलिफ्ट लोड मेजर आहे का की मायनर आहे, त्याला प्रायमरीली कन्सिडर करायला पाहिजे की मायनर वे मध्ये कन्सिडर करायला पाहिजे, याचा थोडासा विचार करून सांगा की वेदर वी शुड कन्सिडर अपलिफ्ट प्रेशर इन प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी और एक्सेप्शनल. ओके, हर्ष इज सेइंग ए, ओंकार इज सेइंग बी. चला विचार करून सांगा थोडासा. ओके चलो ठीक आहे, चला इथे पाहू आपण कोणताही डॅम स्पेसिफिकली आपण. ओके निलेश बी म्हणतोय. तर कोणताही आपण डॅम घेतला तर जे प्रायमरी लोड असतात ना, तर प्रायमरी लोड मध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं वॉटरचं जे लोड आहे, हायड्रोस्टॅटिक जे लोड आहे, वॉटरचं लोड करावं लागतं कन्सिडर. त्यानंतर त्या डॅमचं सेल्फ वेट जे आहे ते प्रायमरी लोड असतं तिथे. आणि थर्ड इम्पॉर्टंट लोड इज अपलिफ्ट लोड. ओके, अपलिफ्ट लोड पण कसं असतं? प्रायमरी. अपलिफ्ट वेट किंवा अपलिफ्ट प्रेशर, अपलिफ्ट लोड. त्यानंतर सेकंडरी लोड कोणते येतात? सेकंडरी जेव्हा आपण पाहतो आहे लोड, तर सेकंडरी मध्ये येतात आपल्याकडे विंड प्रेशर. ओके, त्यानंतर सिल्ट प्रेशर, त्यानंतर थर्मल स्ट्रेसेस कशामध्ये येतात? सेकंडरी मध्ये. टर्शरी लोड नावाची कॅटेगरीज नाही. हा फक्त एक कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठीचा दिलेला एक्स्ट्रा ऑप्शन आहे. इट इज नथिंग बट ऍडिशनल ऑप्शन. तो फक्त दिलेला आहे. टर्शरी लोड नसतं. कोणतं असतं? प्रायमरी. ओके, प्रायमरी आर देअर, सेकंडरी आर देअर. आणि एक्सेप्शनल मध्ये कोणता येऊ शकतं? चला एक्सेप्शनलचं एक्झाम्पल सांगा बरं, कोणतं असेल? जे नेहमी नसतं, वन्स इन अ व्हाईल, म्हणजे एखाद्याच वेळेस असं होईल काहीतरी की अशा टाईपचं लोड येतं, जे आपण इव्हन बिल्डिंग साठी पण म्हणू शकतो की बिल्डिंगवर एखाद्या स्ट्रक्चरवर येणारं लोड हे लेट्स से वन्स इन अ लाईफ टाइम और नेव्हर इन अ लाईफ टाइम. हा, आईस कशामध्ये येणार हर्ष? सेकंडरी मध्ये. येस करेक्ट, इथे आईस पण येतं. वन्स इन अ व्हाईल, वन्स इन अ लाईफ टाइम और नेव्हर इन अ लाईफ टाइम असं आपण एक लोड पाहतो. कोणतं लोड असेल ते, कोणती ऍक्टिव्हिटी असेल, कोणत्या टाईपचे ते फोर्सेस असतील, ज्याला आपण एक्सेप्शनल म्हणू. येस करेक्ट हर्ष, इट इज अर्थक्वेक लोड. ओके, अर्थक्वेक लोडला आपण एक्सेप्शनल लोड म्हणतो. टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीच्या लोड जे आहे, टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटीमुळे येणारा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो? एक्सेप्शनल लोड. ओके, तर लक्षात ठेवा. परत एकदा पटकन इथे रिवाइज करू. प्रायमरी लोड जे असतं ते वॉटर वेट म्हणजेच हायड्रोस्टॅटिक फोर्स, त्या डॅमचं स्ट्रक्चरचं सेल्फ वेट दुसरं, आणि अपलिफ्ट हे प्रायमरी असतात. हे तीन गोष्टी प्रायमरी. सेकंडरी मध्ये जितके पण मायनर फोर्स जे खूप जास्ती फरक पडत नाही त्याला, येस निलेश, सेस्मिक एक्सेप्शनल मध्ये येतं, ज्याला खूप फरक पडत नाही, जसं विंड लोड आहे, सिल्ट आहे, थर्मल आहे, आईस आहे, जे इव्हन प्रत्येक ठिकाणी असेल असंही नाही. आईस लोड प्रत्येक ठिकाणीच असते असं नाही आहे. ओके, हे ज्या टाईपचे लोड आहेत ज्याच्यामुळे खूप फरक पडणार नाही, हे सेकंडरी असतात. टर्शरी ही कॅटेगरी नसते. एक्सेप्शनल मध्ये अर्थक्वेक फोर्सेस, फोर्सेस ड्यू टू सेस्मिक ऍक्टिव्हिटी, फोर्सेस ड्यू टू टेक्टॉनिक मुवमेंट, या सगळ्या गोष्टींना आपण, इव्हन सुनामी सारखं एखादं त्याच्यामुळे अर्थक्वेक येत असेल त्या गोष्टीला आपण एक्सेप्शनल मध्ये घेतो. ओके, रिमेंबर अपलिफ्ट इज इन प्रायमरी. सी, लोड ऑफ वॉटर, सेल्फ वेट, अपलिफ्ट कशात आलं? प्रायमरी. सिल्ट, विंड, आईस, थर्मल सेकंडरी मध्ये आलं. टर्शरी सारखी कोणती कॅटेगरीज नाही. एक्सेप्शनल मध्ये सेस्मिक फोर्सेस, अर्थक्वेक फोर्सेस, प्रेशर ड्यू टू टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी. ओके चलो डन. नेक्स्ट, मोस्ट इकॉनॉमिकल मेथड टू सॉइल कन्झर्वेशन इज टू. हा थोडा इरिगेशन मधला पोर्शन आहे. ओके, मोस्ट इकॉनॉमिकल मेथड कोणती आहे सॉइल कन्झर्वेशनची? कोणती वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये? जमिनीचे संवर्धन, भूसंवर्धन ज्याला म्हणतात ना मराठीमध्ये आपण प्युअरली म्हणतो. येस हर्ष, आन्सर इज राईट. चेक डॅम्स क्रिएट करणे, कंटूर बंड्स बनवणे, सॉइल ड्रेनेजमुळे एखाद्या वेळेस त्याचा सॉइलला ड्रेन करणे म्हणजे प्रॉपरली त्यातलं पाणी काढून टाकणे.
पण या मेथडमुळे ती सॉइल पण स्वतः काय होऊ शकते, निघून जाऊ शकते. अफॉरेस्ट्रेशन हा इतका बेनिफिशियल आहे, मल्टी डायमेन्शनली काय बेनिफिशियल आहे, म्हणजे सॉइल कन्झर्वेशन पण होतं, त्याच्यानंतर इकोलॉजिकल बॅलन्स पण होतं. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, अफॉरेस्टेशनमुळे. आणि ही गोष्ट जर तिथे ह्युमन इंटरफेरन्स नाही झाला ना, ही गोष्ट स्वतःच मेंटेन पण करते स्वतःला. ओके, दॅट्स वाय मोस्ट इकॉनॉमिकल मेथड इज व्हॉट, अफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशन म्हणजे जंगल लावणे, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल कट करणे. सी, चेक डॅम कॉस्टली आहे, कंटूर बंड्स ठीक आहे पण लेबर इंटेन्सिव्ह आहे. सॉइल ड्रेनिंग मध्ये आपण काय करतो, सॉइल मध्ये प्रॉपरली ड्रेनेज प्रोव्हाइड करतो सो दॅट तिथे वॉटर लॉगिंग नको व्हायला. पण जर सॉइल ड्रेनेज आपण प्रॉपरली तिथे डिझाईन आणि मेंटेन नाही केलं तर ती सॉइल स्वतः पण त्या पाण्यासोबत निघून जाऊ शकते. अफॉरेस्टेशन इज द ओनली इकॉनॉमिकल थिंग वी कॅन हॅव टू कन्झर्व द सॉइल. ओके, चला आपण ऑफिशियली इरिगेशन सेक्शन मध्ये आलो आहे. असर्शन अँड रिझन. असर्शन वाचा, ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा. रिझन वाचा, ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा. स्प्रिंकलर मेथड ऑफ इरिगेशन हॅज हायर वॉटर ऍप्लिकेशन और यूज इफिशियन्सी. स्प्रिंकलर जेव्हा आपण यूज करतो ते तुषार सिंचन, ते असा तो काय असतो त्याच्यामध्ये जेट असतो आणि तो असा गोल 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 पूर्ण त्या एरियाला काय करत असतो, कंटिन्युअसली रेनफॉल आल्यासारखं तिथे एक इफेक्ट येतो आणि तिथे इरिगेशन जो आपला हेतू आहे तो पूर्ण होतो. तर त्याची वॉटर ऍप्लिकेशन यूज एफिशियन्सी कशी आहे, चांगली आहे, खराब आहे, कसं आहे, चांगल्या प्रकारे पाणी पोहोचतं सगळीकडे, पोहोचतं की नाही पोहोचत सांगा. ट्रू आहे की फॉल्स आहे. चलो बताओ वेदर असर्शन इज ट्रू. येस, असर्शन इज ट्रू. ए टी. चला इथे आपण ब्रॅकेटमध्ये टी लिहून टाकू. येस ओमकार, साक्षी, असर्शन इज ट्रू. सिद्धेश, येस करेक्ट. चला आता असर्शन आपण एस्टॅब्लिश केलं ट्रू आहे. आता दुसरं पहा, दुसरं स्टेटमेंट कडे. स्प्रिंकलर सिस्टीम कॉजेस लेस इंटरफेरन्स इन कल्टिवेशन अँड अदर फार्मिंग ऑपरेशन. याच्यामध्ये सांगा मला की स्प्रिंकलर सिस्टीम जेव्हा लावतो याचं जे इन्स्टॉलेशन आहे, पाईप्स आणि त्याचे पंप आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी, तर त्या आपल्याला त्या शेतामध्ये जाताना अशा दिसतात, इंटरफेरन्स येते की अजिबातच इंटरफेरन्स येत नाही. वेदर वी विल बी हॅव्हिंग सम इंटरफेरन्स बिकॉज ऑफ दिस सिस्टम ऑर नॉट. कारण याचे पाईप, पंप हे सगळ्या गोष्टी, त्याचे जे स्प्रिंकलर आहेत ते तिथे मध्ये मध्ये येतील, तर इंटरफेरन्स येणार की नाही येणार. रिझनला आपल्याला काय करायचं, स्टेटमेंट 2, रिझन पण नाही म्हणायचं त्याला, ॲज ऑफ नाउ त्याला रिझन पण नाही म्हणणार. येस, स्प्रिंकलरमुळे या सगळ्या सिस्टीममुळे हे इंटरफेरन्सेस येतात बिकॉज स्प्रिंकलर सिस्टीम हॅज दोज पाईपलाईन्स. हे स्प्रिंकलर स्टँड असतात, ते रोटर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्याचं आपल्याला ग्रिड बसवावं लागतं सरळ सरळ. ओके, तर त्याच्यामुळे याचं इंटरफेरन्स काय येतं, या सिस्टीमचं, या मशिनरीचं इंटरफेरन्स येतं. त्याच्यामुळे काय म्हणणार आपण, स्प्रिंकलर सिस्टीम कॉजेस लेस इंटरफेरन्स. लेस इंटरफेरन्स नाही येत, बऱ्यापैकी इंटरफेरन्स येतं, त्याच्यामुळे लेस हा वर्ड चुकीचा आहे. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. तर आपला आन्सर काय राहायला पाहिजे इथे, इट विल बी व्हॉट, ए इज ट्रू, आर इज फॉल्स. स्प्रिंकलर सिस्टीम कॉजेस लॉट ऑफ इंटरफेरन्स इन कल्टिवेशन अँड अदर फार्मिंग ऑपरेशन. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा ट्रॅक्टर किंवा काही मशीन चालवायची असली देन वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट पाईपलाईन्स. या ग्रिड आपल्याला काय करावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं. ओके, सी हियर. येस, ऑप्शन इज सी, ए इज ट्रू, आर इज फॉल्स. स्प्रिंकलर मेथड मध्ये वॉटर ऍप्लिकेशन एफिशियन्सी जास्त असते, बरोबर आहे. बिकॉज इट, आता आपण बी ला किंवा स्टेटमेंट 2 ला फॉल्स का म्हटलं, कारण खूप सारे इंटरफेरन्स येतं. कारण या स्प्रिंकलर सिस्टीमची नेटवर्क सिस्टीम असते पूर्ण, पाईप्स असतात, पंप असतात, इजेक्टर म्हणजे हे जे आपण ज्याला आतापर्यंत स्प्रिंकलर म्हणत होतो ना, इट इज कॉल्ड एज इजेक्टर, जे पाण्याला इजेक्ट करतात. हे सगळ्या गोष्टी त्या फार्म एरियामध्ये येतात. तर आपल्याला कोणतीही प्रॅक्टिस त्या फार्म मध्ये करायची असली, वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस एस्टॅब्लिश नेटवर्क इन द फार्म. ओके, हा तुम्हाला नक्कीच सोपा असणार क्वेश्चन, त्याचा आन्सर पटकन सांगा. विच वन ऑफ द फॉलोइंग मेथड इज नोन एज वाइल्ड फ्लडिंग ड्यू टू टेक्निक यूज वाइल अप्लाइंग वॉटर टू द फील्ड. वाइल्ड फ्लडिंगचा अर्थ काय, असं समजा आपण लॉजिकने समजून घ्यायचा प्रयत्न केला. वाइल्ड म्हणजे काय, जास्ती म्हणजे डोकं न लावता असं जंगलात जसं पाणी जात आहे असं काहीतरी आपण इमॅजिन केलं तर वाइल्ड फ्लडिंगचा अर्थ असा काहीतरी आहे. ओके, येस ओंकार, सिद्धेश, निलेश, आन्सर इज सी, फ्री फ्लडिंग. इन वाइल्ड फ्लडिंग, ऑर्डिनरी फ्लडिंग, फ्री फ्लडिंग काय करतो आपण, वी आर एक्सकॅव्हेटिंग डिचेस, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि ते पाणी काय करतं,
विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन, विदाउट एनी इम्पोजिशन, विदाउट एनी कंट्रोल, विदाउट एनी मॅनर काय होतं, पूर्ण त्या फार्मलँड मध्ये पसरून जातं. ओके, थ्रूआउट त्या फार्मलँड मध्ये काय झालं हे पहा, इथे तुम्हाला दिसत आहे ग्रीन पॅचेस मध्ये आपल्याला क्रॉप दिसत आहे तिथे लावलेलं, आणि ब्लू कलर मध्ये हे पाणी दिसतंय पसरलेलं. काही अशी ड्रेन किंवा अशी एखादी चेक नाही आहे तिथे लावलेला, किंवा आपण तिथे कोणताच असं काही इन्स्टॉलेशन दिलेलं नाही. ओके, इरिगेशन वॉटर शुड बी सप्लाइड टू प्लांट व्हेन वॉटर लेवल फॉल्स. आता इथे या टाईपचे जेव्हा क्वेश्चन येतात ना, की काही पॉइंट असतात जे क्वेश्चन मध्ये 1 2 3 म्हणून दिले असतात, आणि नंतर परत काय असतं ABCD हे 4 ऑप्शन असतात. इथे थोडं लक्ष ठेवून काय करायचं आहे, पहिले जे पॉइंट दिलेले आहे 1 2 3 PQR ते पहिले टिक करायचं, आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन मध्ये जाऊन त्याला प्रॉपरली टिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे, परमनंट विल्टिंग पॉइंट. परमनंट विल्टिंग पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट, की ज्या पॉइंटला त्या प्लांटच्या रूट्सला पाणी त्या जमिनीमधनं घेता येत नाही, ओढता येत नाही. इट इज कॉल्ड एज व्हॉट, विल्टिंग पॉइंट और परमनंट विल्टिंग पॉइंट. एफसी म्हणजे काय, फील्ड कॅपॅसिटी. ओके, फील्ड कॅपॅसिटीच्या खाली जेव्हा जातं तेव्हा आपण पाणी सप्लाय करायला पाहिजे का, की टू काय, परमनंट विल्टिंग पॉइंट. आता 3 पैकी आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे ओनली बिलो FC. म्हणजे काय, 2 ओनली. ओके, चला याला थोडं डायग्राम मध्ये आपण डिटेल मध्ये पाहू. 2 परमनंट विल्टिंग पॉइंट नाही, आपण त्याला जस्ट सॅच्युरेशनची जी कॅपॅसिटी असते सॉइलच्या त्याच्या खाली जेव्हा पाणी येतं ना सॉइल मध्ये, तिथे आपण पाणी द्यायला पाहिजे असतं. चला आपण डायग्राम मध्ये खूप नीट अँड क्लीन पाहू. सी, डायग्राम वर फोकस करा. इथे दिस इज द लेट्स से लेव्हल्स, पाण्याच्या लेव्हल्स आहेत. तर इथे सॅच्युरेशन लेव्हलला काय होणार आहे, की सॅच्युरेशन लेव्हलला बाय ग्रॅव्हिटी हे पाणी निघून जाणार. ओके, आणि पोर्स मध्ये पाणी राहणार आहे. आता जमिनीच्या पोर मध्ये असणारं पाणी काय असतं, त्या झाडाच्या रूटच्या कामात असतं, त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या सस्टेनन्ससाठी. तर पाणी आहे आपल्याकडे फील्ड कॅपॅसिटीवर 100% आहे. देन हे जे इतका जो झोन आहे हा एक सेफ झोन आहे. ओके, मीन्स विदाउट स्ट्रेसिंग इटसेल्फ प्लांट कॅन ऍब्झॉर्ब वॉटर व्हाया रूट्स. ओके, त्याला खूप जोर लावा लागत नाही, खूप स्ट्रेस करावा लागत नाही. ओके, जसं या झोनच्या आपण काय येतो, खाली येतो, तर इथे प्लांटला येतो स्ट्रेस. ओके, मॅनेजमेंट अलाउएबल डिस्प्लेशन, जे 50% म्हणजे अवेलेबल जे पाण्याचं जे मॉइश्चर आहे मातीमधलं, पोर्स मधलं, ते त्याच्या 50%च्या कॅपॅसिटी पर्यंत जेव्हा असतं, 50%च्या वर असतं, तोपर्यंत प्लांट्स काय करतात, आरामात पाणी घेतात, त्यांच्यावर स्ट्रेस येत नाही. आणि हे जेव्हा अवेलेबल पोर वॉटर आहे ते जर त्या 50%च्या खाली गेलं तर तिथे प्लांटवर येतो स्ट्रेस, कारण त्यांना पाणी काय करावं लागतं, फ्रीली अवेलेबल नाही, थोडा त्यांना ताकद लावावी लागते, त्याच्यावर स्ट्रेस येतो. ओके, जिथे ज्या पॉइंटवरनं त्या प्लांटवर स्ट्रेस येणं चालू, तिथे त्याचं विल्टिंग चालू होतं. आता विल्टिंग म्हणजे कसं, आता तुम्ही विल्ट झालेले प्लांट पाहिले आहेत. एक्झाम्पल सांगतो एकदम सोपं. समजा आई बाबा गावाला गेले आहेत, तुम्हाला सांगितलं असतं की कुंड्यांमध्ये पाणी टाकायचं, तुम्ही त्या कुंड्यांमध्ये पाणी टाकायला विसरले, तर एका पॉइंटला आहे ना, सुरुवातीला एकदम डायरेक्ट झाडं मरून बिरून जात नाही. काय होतं, ते पानं आहे ना, त्यांचा जो तजेला असतो, फ्रेशनेस असतो त्या पानांचा, तो एकदम असा उतरून जातो. ते असे थोडेसे डल दिसायला लागतात, उतरलेले दिसतात. दॅट इज व्हॉट विल्टिंग पॉइंट. विल्टिंग पॉइंट नंतर काय येते, डेथ येते, डेथ ऑफ प्लांट. तिथे ते पान काय होतं, ते झाड काय होतं, वाळून जातं. एकदम म्हणजे पाणी टाकणं बंद केलं की मरून जातं असं नाही, विल्टिंग पॉइंट येतो, त्याच्यानंतर ते झाड काय होतं, मरून जातं. ओके, तर अवेलेबल पोर वॉटर जे आहे ते 50%च्या वर ठेवावं लागतं. त्याच्या खाली जर पाणी गेलं तर त्या प्लांटवर, त्या रूट्सवर येतो स्ट्रेस. आणि परमनंट बिल्डिंग पॉइंट कुठे चालू झाला बघा, पोर मधलं पाणी संपलेलं आहे आणि इथे झाडांना पाणी अवेलेबल नाही, मीन्स वॉटर कॅन नॉट बी ऍब्झॉर्ब बाय व्हॉट, रूट्स. तर हे हा कन्सेप्ट आहे विल्टिंग पॉइंटचा, परमनंट विल्टिंग पॉइंटचा. ओके, सॉइल मॉइश्चर वेअर प्लांट्स कांट गेट वॉटर. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय, जे पाणी जमिनीने धरून ठेवलंय पोर्स मध्ये, जेव्हा ते उरलेलं पाणी, एक्सेस पाणी काय, ग्रॅव्हिटीने तिथून ड्रेन होऊन गेलं. ओके, देन मॅनेजमेंट अलाउएबल डिप्लेशन म्हणजे काय, मॉइश्चर लॉस इन सॉइल बिफोर प्लांट नीड टू बी इरिगेटेड. म्हणजे या पॉइंटला आपल्याला यायचं नाहीये, त्याच्या आधीच आपल्याला इरिगेशन तिथे काय करावं लागेल, प्लान करावं लागेल. ऑल राईट, नेक्स्ट वन, assertion and reason again. If the soil moisture is only slightly above the wilting point, then the plant has to exert excess. आताच बघितलेल्या कन्सेप्ट वरचा क्वेश्चन. Then plant has to exert energy to obtain water which causes unhealthy plant. तब्येत बिघडल्यासारखे ते प्लांट होतात. स्लाइटली अबव PWP असलं तर
प्लांटला स्ट्रेस द्यावा लागतो का पाणी ओढण्यासाठी, ट्रू आहे की फॉल्स आहे? चलो ट्रू और फॉल्स बताओ, आपण ऑप्शन नंतर पाहूया. असर्शन ट्रू आहे का? स्ट्रेस करावं लागतं का झाडाला परमनंट विल्टिंग पॉइंटच्या जस्ट वर असलं तर? येस, इट हॅज टू एक्झर्ट स्ट्रेस, त्याला एनर्जी खर्च करावी लागते. स्टेटमेंट इज ट्रू. करेक्ट. साक्षी सिद्धेश आन्सर इज ट्रू. रिझन म्हणजे स्टेटमेंट 2 चं सांगा. एक्सेसिव्ह वॉटर, हा थोडासा लॉजिकली आपण पाहू. एक्सेसिव्ह वॉटर इन फील्ड रिटार्ड ग्रोथ ऑफ प्लांट. खूप जास्त पाणी टाकलं तरी प्लांट खराब होतात किंवा त्यांची ग्रोथ रिटार्ड होते. खरं आहे का? आर टी और आर एफ, चला सांगा. ओके, रिझन साक्षी सिंग फॉल्स, सिद्धेश इज सिंग ट्रू, ओमकार इज सिंग ट्रू. सी, जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा आपण जास्त टाकलं तर तिथले एअरचे जे पोर्स असतात रूट्सच्या आजूबाजूचे ते पण पूर्णपणे पॅक होऊन जातील. तिथला जो सॉइल बॅक्टेरिया आणि जे एअरेशन असायला पाहिजे रूट्सच्या आजूबाजूने ते राहणार नाही. खूप कमी प्लांट असतात जे टोटली संपत, जसं राईस आहे, ओके, त्याला पूर्ण पाण्याने ते भरलेलं असलं तरी चालतं. बट अदर जे प्लांट्स आणि क्रॉप्स आहेत त्यांना थोडी खेळती हवा त्यांच्या रूट्सच्या आजूबाजूला, त्यांच्या जे बॉटम झोन आहे सॉइलला पूर्ण बुडालेलं नको आहे ते. ओके, त्याच्यामुळे आपल्याकडे काय आहे, एक्सेसिव्ह वॉटर इन फील्ड रिटार्ड ग्रोथ, हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे. आता हे झाले दोन स्टेटमेंट एस्टॅब्लिश दॅट बोथ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट. पण एक पॉइंट म्हणतो आहे की सॉइल मॉइश्चर खूप कमी आहे, पीडब्ल्यूपीच्याच थोडंसं वर आहे, आणि दुसरा स्टेटमेंट म्हणतोय की जास्त पाणी असलं तर काय होते. एक स्टेटमेंट आहे कमी पाण्याबद्दल, एक स्टेटमेंट आहे जास्त पाण्याबद्दल. बोथ स्टेटमेंट्स आर रिगार्डिंग प्लांट्स अँड वॉटर लेवल, बट दे आर नॉट कनेक्टेड विथ इच अदर. एक स्टेटमेंट एक स्टोरी सांगते, दुसरं स्टेटमेंट दुसरी स्टोरी सांगते. दॅट्स वाय विच ऑप्शन वी शुड टिक? द ऑप्शन शुड बी बी. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू बट दे आर नॉट इंटररिलेटेड. येस, नायट्रोजन फिक्सेशन आणि हे जे सगळे आस्पेक्ट आहेत ते आपण पाण्याची लेवल मेंटेन जर केली प्रॉपरली तरच तिथे काय राहतात, मेंटेन राहतात. अदरवाईज सॉइल बॅक्टेरिया आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, एअर पोर्स जे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण जर पाणी गेलं, ओके, फुल सॅच्युरेशन मध्ये चालतोय आपण, तर तिथे प्लांटची हवी तशी ग्रोथ राहणार नाही. ओके, दिस इज द एक्सप्लेनेशन जे आता आपण पाहिलं. ओके, आय गेस दिस इज द एंड. आपण आज पाहिलं स्पेसिफिकली हायड्रोलॉजी मधले काही इनिशियल क्वेश्चन पाहिले, इन्फिल्ट्रेशन, रन ऑफ वगैरे काय असतं, आणि नंतर आपण पाहिलं की परमनंट विल्टिंग पॉइंट जस्ट आता आपण एक केलंय, डॅम मध्ये स्पिलवे एनर्जी डिसिपेशन स्ट्रक्चर काय असतं ते बघितलं. इन नेक्स्ट स्ट्रीम फॉर डब्ल्यूआरई स्पेसिफिकली त्याच्यामध्ये आपण इंडायसेस काय असतात, हायड्रोग्राफ काय असतो, त्याच्यानंतर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यानंतर आपण पाहू की डायव्हर्जन वर्क्स काय असतात, त्यानंतर वेल हायड्रॉलिक्स, आणि परत आपल्याकडे उद्याची स्ट्रीम बहुतेक आपण घेऊ नये, उद्या संडे आहे, एक ऑफ घेऊ आपण. मंडे पासून आपण थोडं रेग्युलरली जाऊ. ओके, डब्ल्यूआरई मधले पण काही टॉपिक बाकी आहेत, जितके आपण सब्जेक्ट पॉसिबल असतील ते आपण स्ट्रीम मध्ये घेत राहू. ओके, तर हे आपले डब्ल्यूआरई मधले काही पेंडिंग टॉपिक्स आहेत. पुढची जेव्हा डब्ल्यूआरची स्ट्रीम घेऊ आपण तेव्हा ह्या सगळ्या टॉपिक्सला आपण कव्हर करायचा प्रयत्न करू पूर्ण. ठीक आहे, चलो, आय गेस दिस इज द एंड फॉर नाउ. I will see you in next one. Till then, take care. Bye bye.